नमस्ते, जय श्रीराम. बरं. आता आपला जो विषय सुरू होता, एक लेक्चर जे आपलं झालेलं आहे. तर त्या लेक्चरच्या बाबतीत ज्या काही तुम्हाला शंका असतील किंवा काय, तर मी लेक्चरच्या आधीच थोडंसं जे काही 5-1 मिनिटाचं विश्लेषण केलं, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल. तर त्या उपरही जर कुणाला काही त्याच्यामध्ये शंका असतील, की कोणत्या पद्धतीने आपण चाललो आहोत, त्याच्याबद्दल मला कन्फ्युजन आहे किंवा नेमकं कन्फ्युजन तुम्हाला कुठे आहे, कशाबद्दल आहे? तर अजूनही कुणाला काही त्याच्याबद्दल काही वाटत असेल, तर कृपया तिथे मला आत्ताच विचारा. असं नाही की मी हा भाग तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी शिकवतोय म्हणजे मी शिकवीन आणि नंतर मग तुम्हाला तिथे हां, ठीक आहे चला मग कॉम्प्लिमेंटरी आहे म्हणून मी तुम्हाला असंच चला ठीक आहे आता काय नाही. म्हणून मी तुम्हाला वारंवार विचारतोय. माझी तशी सवय नाहीये, असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं. तर तुम्हाला काय असेल तर ते मला विचारावं आत्ता. बोला. सर, याच्यामध्ये तत्वतः हा सगळ्यात मोठा फायदा आहे ना, न्यूमरॉलॉजीचे डिजिट्स पेक्षा याच्यामध्ये तत्व कळतं. हा खूप मोठा फायदा नक्कीच आहे. बिलकुल, बिलकुल. जेव्हा आपल्याला तिथे ग्रह कळतोय आणि ग्रहाच्या पेक्षा एक मुद्दा जास्त कळतोय आपल्याला आणखीन तत्वाचा. ते कोणत्या तत्वाच्या माध्यमातून आपल्याला तिथे सांगायचंय. तत्व कळतंय म्हणजे नेमकं काय कळतंय आपल्याला? तर जेव्हा आपण तत्वाचा विचार करतोय, तर तेव्हा 3 राशी कळतायत आपल्याला. जसं आता मी शिक्षणाचा प्रश्न तुम्हाला सांगितला, उदाहरणादाखल मगाशी एक शिक्षणाचा प्रश्न सांगितला. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण 3 राशींचा विचार केला, वृषभ राशीचा विचार केला, मकर राशीचा विचार केला, कन्या राशीचा विचार केला, आपल्याला किती दालनं ओपन झाली. फक्त जर आपण 3 अंक सांगितला असता बघा, फक्त 3 अंक. तर त्याचं प्रारब्ध आहे. ज्यावेळेला तुमच्याकडे ही सिस्टम उपलब्ध नाहीये, त्यावेळेला तुम्ही फक्त 3 अंक. 3 अंक म्हणजे काय? तर आर्थिक क्षेत्रातून तुला एज्युकेशन घेता येईल किंवा त्यानंतर तुला तिथे अ, ज्याला आपण वाणिज्य शाखा आहे, त्या वाणिज्य शाखेच्या माध्यमातून किंवा आयुर्वेदाच्या माध्यमातून जी शाखा त्याच्यामध्ये प्राणीजन्य किंवा वनस्पतीजन्य शास्त्र आहे, या शास्त्राच्या माध्यमातून पुढे जाणारी आहे, तर त्याच्या माध्यमातून तुला पुढे हे करता येईल. तर अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. पण आता ज्यावेळेला तिथे समजा तुम्हाला चौकटच्या माध्यमातला 3 अंक आलेला आहे. म्हणजे चौकटची तिरी आलेली आहे, चौकटचा 3 अंक आलेला आहे. तर त्यावेळेला तिथे आपल्याला एक वेगळं हे तयार होतंय. कारण आपल्या हातामध्ये इन्स्ट्रुमेंट वेगळं आहे ना. तुमच्या हातात इन्स्ट्रुमेंट नसताना, त्या जातकाला जर समजा तेच उत्तर मिळणार असेल, तर ते मिळणारच असेल. त्याच्याबद्दल काही दुमतच नाहीये. जे त्याच्या नशिबात आहे, तेच त्याला उत्तर मिळणार आहे. ते आपण कधीच बदलू शकत नाही. बरोबर आहे. सो आपल्याला ही एक आणखीन सोयीची बाब त्याच्यामध्ये आहे. ती आपण तिथे लक्षात घेतली पाहिजे. ओके. बस. बरं आणखीन आता तुम्हाला काही याच्यामध्ये प्रश्न आहे, इतर कुणाला काही विचारायचं आहे, तर नक्की विचारा, नक्की बोला. आपण त्याच्या माध्यमातून पुढे जाऊ. नाहीतर मग आपण आता रेग्युलर जो आपला हे पोर्शन आहे, तर त्याला सुरुवात करू. कुणाला काही विचारायचं आहे का? परत विचार. हां, सर, समजा ही चौकट तिरी मगाशी आपण डिस्कस केली ना, हां, तर त्याला असा जर प्रश्न आला, की माझी नोकरी राहील का? म्हणजे नोकरी जाण्याची, राहण्याची शक्यता आहे. असा हां. प्रश्न तर त्याला कसं उत्तर द्यायचं? बरं. आता तुम्ही मला पत्ता जो आहे, तो पत्ता तुम्हीच सांगा मला. कुठलीही 4 जे हे आहेत आपले आपण चौकट 3 पकडूया. बरं, चौकट 3. मग त्याच्यामध्ये तुझी नोकरी स्थिर राहील. आता बघा इथे पृथ्वी तत्वाच्या 3 राशी आलेल्या आहेत. वृषभ राशी, कन्या राशी आणि मकर राशी. बरोबर? आणि पृथ्वी तत्व म्हणजे जे आहे तर त्याच्यामध्ये स्थिर तत्व किंवा आकर्षण तत्व जास्त आहे लक्षात घ्या. बरोबर आहे? पृथ्वी तत्वामध्ये आकर्षण तत्व जास्त आहे. तर तुम्ही त्याला हे सांगू शकता, तुझी नोकरी स्थिर राहील. फक्त तुला तुझी मानसिक स्थिती किंवा तुला तुझे निर्णय ठामपणे घेता आले पाहिजेत. तुला मधल्या काळामध्ये वृषभ राशी तिथे असल्या कारणाने तुला मधल्या काळामध्ये काही प्रलोभनं किंवा काही इत्यादी गोष्टी तिथे तुम्हाला दिसल्या असतील किंवा दुसरी तुम्हाला एखादी अपॉर्च्युनिटी दिसली असेल, म्हणून तुम्ही तिथे पुढे जाण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न करत असाल, तर ते त्वरित थांबवा. त्यानंतर जिथे तुम्हाला एखादा मनुष्य चांगला सल्लागार मिळत असेल, कन्या राशीकडे आलो मी. चांगला सल्लागार मिळत असेल, तर अशा सल्लागाराच्या माध्यमातून तुम्ही तिथे विचार-विनिमय व्यवस्थित करून याच नोकरीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.
आणि मकर राशीकडे येतोय मी. मकर राशीमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला हीच नोकरी पुढे भविष्यामध्ये प्रमोशन किंवा अन्य तत्सम ज्या काही नोकरीमध्ये आवश्यक असलेल्या तुमच्या प्रगतीकरता आवश्यक असलेल्या गोष्टी तुम्हाला मिळवून देईल. कष्ट आहेत, बुद्धिमत्ता तुम्हाला दाखवायची आहे आणि मधल्या काळात तुम्हाला तिथं प्रलोभनही मिळतील. परंतु प्रलोभनाला बळी न पडता याच नोकरीमध्ये स्थिर राहिल्याच्या नंतर तुम्हाला नक्की यश मिळेल. आता प्रलोभन कोणाकडे आलं तर शुक्राकडे आलं. त्यानंतर मनाची दोलायमान स्थिती कोणाकडे येते, तर त्याच्यामध्ये बुध जो आहे, तर तो त्याच्यामध्ये थोडी चंचलता दाखवतो. त्यानंतर तिथे त्याच बुधाकडे प्रॅक्टिकली निर्णय घेण्याची सुद्धा क्षमता आहे आणि सोबत शनी असल्या कारणाने त्या माणसाला तिथे स्थिरत्व, शांतीच्या माध्यमातून आणि कुठल्याही तऱ्हेने गाजावाजा न करता, बोंबाबोंब न करता त्याला त्याचे निर्णय घेता येतात. हे तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. अधिक त्यानंतर जेव्हा आपण तिथे गुरुचा अंक आहे, तर गुरुकडे गेनिंग ही ऑलरेडी आहेच. गुरु तुम्हाला गेनिंग देणारच आहे. फक्त काय आहे, की मकर राशीचं तत्व तिथे आलेल्या असल्या कारणाने आता हे इथे 2 राशी ज्या आहेत, ह्या नोकरीशी खूप जवळच्या निगडीत आहेत. एक म्हणजे कन्या राशी आणि दुसरी म्हणजे मकर राशी. बरोबर आहे? एक कर्तव्यप्रधान राशी आहे आणि एक त्याच्यामध्ये नोकरीची प्रॅक्टिकली हुशार राशी. त्यात तिसरी राशी जी आहे ना, ती थोडीशी प्रलोभनांची राशी आहे. प्रलोभन कोणत्याही तऱ्हेचं असू शकतं. नाही का? मग तिथे आलं तुम्हाला आलं कशा लक्षात आलं. पद्धतीने विचार केला पाहिजे. बघा विचार तुम्हाला तुम्ही ज्योतिषी आहात. तुम्हाला कुठलीही गोष्ट सरळ खाता येणारच नाही. तुम्ही म्हणाल, की मी असं मला एखादं शास्त्र मिळालं पाहिजे, की मी अक्षरशः म्हणजे असं म्हणजे लाडू उचलून तोंडात टाकल्यासारखं मी ज्योतिष सांगेन, तर तसं ज्योतिष कधीही सांगता येणार नाही. तो विचार मनातून काढून टाका. तुम्हाला हा विचार मनामध्ये आला पाहिजे, की याच्यामध्ये आपल्याला तिथे अनेक द्वार खुली होतायत. एखाद्या प्रश्नासाठी आपल्याला अनेक द्वारं खुली होत आहेत. हा विचार तुमच्या मनात आला पाहिजे आणि तुमच्याकडे तिथे जातकाला सांगण्याकरता मटेरियल भरपूर उपलब्ध आहे. हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कुठलीही पद्धत अजूनपर्यंत अशी तयार झालेली नाही. जर तुम्हाला तसं कुणी सांगत असेल, तर तो तुमची चक्क फसवणूक करत आहे. एक तर त्याला काही येत नाही, नाहीतर पैसे कमवण्याकरता तो मनुष्य तुमची फसवणूक करतो हे लक्षात घ्या. कुठलीही पद्धत अजूनपर्यंत अशी आलेली नाही विदाऊट अभ्यास. बिना अभ्यास, बिना प्रॅक्टिस एकाग्रता नसणं, या सगळ्या माध्यमातून जर समजा तुम्ही विचार करत असाल, तर कधीही तुम्हाला ही गोष्ट प्राप्त होणार नाही. तुम्हाला या सगळ्या गोष्टींची तितकीच आवश्यकता आहे. म्हणजे सर तत्व पण कळलं, की कुठल्या तत्वाचं आहे. परत 3 राशी पण कळणार. त्या 3 राशीप्रमाणे पण आपल्याला त्यातला सांगता येणार. म्हणजे याच्यामध्ये बऱ्यापैकी बेनिफिट आहे. 100% बेनिफिट आहे. बेनिफिट आहेच आहे. बघा कसं असतं, की आता तुम्हाला एक 10 किलोमीटरचं अंतर एका दिवसाला पार करायचं आहे आणि त्यात तुमच्या हातामध्ये सायकल आली. मोटरसायकल नाही म्हणत आहे मी, सायकल आली. अहो चांगलंच आहे ना. तिथे हो. जेवढा वेळ लागणार आहे, त्याच्यापेक्षा कमी वेळ तुम्हाला इथे लागणार आहे. कारण सायकल आल्यामुळे तुम्हाला प्रवास किती सोयीचा जाणार आहे. हं. बरं. आता येस सर. हां, बोला. आणखीन काय कोणाला विचारायचंय? बघा मी परत विचारतोय. कुणाला आणखीन काय विचारायचंय? हॅलो, वैयक्तिक प्रश्न नाही. हॅलो, सिस्टमबद्दल. हां, बोला. हॅलो सर. यामध्ये राहू जर आला म्हणजे 4 नंबर आला हां, आणि हाच प्रश्न असेल किंवा हां. केतू आला आणि हाच प्रश्न असेल तर कसं प्रिडिक्शन होईल? कारण राहू तर हां. कुठे ना कुठे फसवेगिरी करणारच आणि केतू हा कुठेतरी निसटण्याचे चान्सेस दाखवणार. बरोबर आहे. मग तिथे राहू आल्याच्या नंतर जर तुम्हाला एखाद्या सिस्टममध्ये राहू आल्याच्या नंतर तिथे तुम्हाला असं सांगायला पाहिजे, की जी गोष्ट जो प्रश्न तुम्ही विचारलेला आहे त्याच्यामध्ये ते कन्फ्युजन आहे तुमच्या मनामध्ये. तुमच्या मनामध्ये तिथे कन्फ्युजन आहे आणि कन्फ्युजन असल्यामुळे तुम्हाला तिथे निर्णय घेता येत नाहीये. तर तिथे तुम्ही काही काळ थांबा. जर केतू आला, तर तिथे तुम्हाला असं दाखवलं जातं, की तुमच्या मनामध्येच त्याग करण्याचा तिथून निघून जाण्याचा विचार आहे. राहू आल्यास तुम्ही थांबवू शकता त्याला. की थांबा थोडे दिवस. निर्णय घेऊ नका. कारण राहू हा तुमच्या निर्णयामध्ये तिथे कन्फ्युजन क्रिएट करणार आहे. हे लक्षात घ्या.
म्हणजे हॅलो, हा म्हणजे आपण असं पण सांगू शकतो का, ज्या तुम्ही ऑफिसमध्ये आहात तिथे कोण ना कोणी तुम्हाला फसवून कुठेतरी तुम्हाला दगा देण्याचे चान्सेस आहेत, त्याकडे तुम्ही सांभाळून राहा. येस, अशा सिस्टम होतातच. अशा सिस्टम ज्या आहेत आणि ना त्या हा, इथे होतात. कारण आणि तुम्हाला केतू सांगतो, एक तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो की एका व्यक्तीच्या हातून अशीच नोकरी घालवून टाकली आणि ती पण चांगल्या कंपनी मधली, नामांकित कंपनी मधली. त्यानंतर तिथे त्याला सांगितलं की तुला इथल्यापेक्षा चांगला पगार पण मिळेल आणि अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे, प्रमोशन पण आहे. आणि साधारणतः तिथे काही महिन्यांमध्येच सगळा खेळ संपून गेला आणि इथलंही गेलं आणि तिथलंही गेलं. दोन्हीकडच्या संधी निघून गेल्या. असं आहे. म्हणजे आपण प्रत्येक कार्डसाठी जर किलोवर आला, चौकड आला, बदाम आणि इस्पिक आला, तर त्या तत्वाची तिन्ही राशी पकडायची आणि त्यानुसार प्रेडिक्शन करायचं. बिलकुल. आता तुम्हाला तिथे जर समजा एखाद वेळेला वाटलं, की नाही मला फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये मकर राशीकडेच जायचंय. त्यांनी जर समजा हा, प्रश्न प्रमोशनचा आहे, तर मकर राशीकडेच जा. मग समजा प्रश्न प्रमोशनचा, माझं प्रमोशन होईल का? आणि त्याच्यामध्ये चौकट 3 असा अंक आलेला आहे. मग त्याच्यामध्ये हा. जर समजा चौकट 3, मग तिथे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, की तुमचं प्रमोशन नक्की होईल. कारण मकर राशी ही त्याच्यामध्ये दशमामध्ये कालपुरुषाच्या कुंडलीत दशमात येणारी राशी असल्या कारणाने त्याला तिथे प्रमोशनची संधी आहे. कारण दशम स्थानावरून आपण प्रमोशन पाहतो. तर तिथे प्रमोशन तुम्हाला मिळणार. त्यानंतर ते प्रमोशन कसं मिळेल? तर तुमच्या हुशारीच्या माध्यमातून मिळेल. तुमच्या बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मिळेल. तुमच्या वाक्चातुर्य आणि व्यवहार चातुर्याच्या माध्यमातून मिळेल. ओके. अधिक जेव्हा तिथे वृषभ राशी आहे, तर एखादा स्त्री जातक किंवा एखादं स्त्री तत्व जे आहे, हे तुमच्या प्रमोशनचं रिकमेंडेशन करण्यामध्ये अग्रेसर असेल आणि त्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून तुम्हाला तिथे नक्की यश मिळेल. हे तुम्हाला तिथे सांगता आलं पाहिजे. किती सोपं आहे बघा. काय त्याच्यामध्ये आपण हे केलं. फक्त ज्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत, त्याच आपल्याला रिकॉल करायच्या आहेत. हं? बरोबर. थँक्यू. बरं. कोणाला अजूनही कठीण वाटतंय का? उत्तर द्या. सर नागरे साहेब कॅमेरा बोलू? बंद करा. कॅमेरा. हां, बोला. बोला नागरे साहेब. सॉरी सर. हा हा. सर, तत्व चे आता जसं तुम्ही एका तत्वाचे 3 म्हणले, आता मकर राशीहून थोडस लक्षात आलं. पण मग 3 तत्वातले नेमकी चॉईस कुठची करायची हे अजून जरा थोडस. नेमकी चॉईस आता बघा मी चॉईस केली का? मी तिन्ही राशी लक्षात घेतल्या. तुम्हाला प्रिडिक्शन जे आहे, तुम्ही जेव्हा फक्त अंकाचा विचार करता, तेव्हा तुम्ही 4 ओळींचं प्रिडिक्शन देत असाल, तर इथे तुम्हाला 12 ओळींचं प्रिडिक्शन देता येतंय. पण त्याचा प्रश्न, जातकाचा प्रश्न हा हां, कुठच्या त्या 3 पैकी एक तरी तत्व कळालं हां. अंकामुळे, तरी पण त्याच्यातले नेमकी कुठचं, त्या 3 पैकी कुठच्या राशीचं पकडायचं हे त्या प्रश्नाला आता अनुसरून असू बघा शकतं. 2 प्रश्न जेव्हा आले, तर बरोबर. त्यावेळेला मी 3 आता जेव्हा 2 प्रश्न आले, आता भोईर साहेबांनी काय विचारलं? नोकरी चेंज करावी का? बरोबर आहे. नोकरी चेंज करावी का? आणि त्याच्यामध्ये जर समजा राहूचा अंक आला असेल, नोकरी चेंज करावी का? याच्याकरता जर राहूचा अंक आला असेल आणि मग तिथे तत्व कोणतंही येऊ दे. पण तिथे जर राहूचा अंक आलेला आहे, तर तुम्ही इतक्यात निर्णय घेण्याची घाई गडबड करू नका. निर्णय चुकेल कारण राहू हा तुम्हाला भ्रमात टाकणारा आहे. निर्णय चुकवणारा आहे. लक्षात घ्या. ओके. हं. भ्रमात टाकणारा आणि निर्णय चुकवणारा आहे. त्याच्यानंतर तिथे प्रमोशनचा जर समजा प्रश्न आपण लक्षात घेतला, नंतरचा कुठला भोई साहेब प्रमोशनचाच प्रश्न होता ना तुमचा? नाही, पहिला प्रश्न होता म्हणजे त्या ठिकाणी जर आपण प्रमोशन कंपनीबद्दल, कामाबद्दलचा विचार केला तर राहू आणि केतू पकडला. म्हणजे प्रमोशन असलं तर मकरकडे जायला पाहिजे आणि आपली नोकरी टिकावी की नाही त्याकरता कन्या राशीकडे जायला पाहिजे. हां. आता जसं बरोबर तुम्ही ना? मगाशी प्रश्न विचारला ना, की त्याच्यामध्ये हा, काही वेळेला असं प्रलोभन दाखवलं जातं. कधी-कधी असं केलं जातं ना बरोबर. लोकांना, की तुम्ही इथून बरोबर. जा तिकडे बरोबर. दुसरीकडे आणि इकडची जागा हो दुसऱ्यासाठी कोणासाठी तरी खाली केली जाते. हो हो खेळ हो. करून तिथे तुम्हाला हलवलं जातं तिथून आणि दुसरीकडे नेऊन टाकलं जातं. मग इथेही नाही आणि तिथेही नाही. काहीच हातात राहत नाही. असं होतं. मग अशा वेळेला तुम्हाला तिथे नेमकं काय पकडायचं?
नेमकं काय पकडायचं याच्यापेक्षा प्रश्न काय आहेत ते पहिलं लक्षात घ्या. मग प्रश्न काय आहे? प्रश्नानुसार आपण राशी हा, पण पकडू शकतो. आता बघा प्रश्न प्रमोशनचा जर आहे तर मी पहिल्या कुठल्या राशीकडे मकर गेलो, राशी. पहिलं प्राधान्य कोणाला दिलं? मकर राशी. बरोबर. मकरेला दिलं. त्यानंतर बरोबर. मग जर समजा प्रमोशन होणारच आहे पण तिथे कन्या राशी सुद्धा उपलब्ध आहे, मग मी कुणाला त्याच्यामध्ये हे दिलं, प्राधान्य दिलं? तर कन्या राशी. कन्या राशीला. कन्या राशी काय दाखवते? तर बुद्धिमत्ता आणि व्यवहार चातुर्य दाखवते. बरोबर आहे ना? बरोबर. बरोबर. त्याच्यानंतर वृषभ राशीकडे आलो मी. मग वृषभ राशी काय दाखवते? तर एखाद्या स्त्री तत्वाचा सहभाग दाखवते, एखाद्या स्त्री तत्वाचं सहकार्य दाखवते. मग त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही पुढे जाणार. मग एखाद्या ऑफिसमध्ये एखादी जी तिथे बॉस असेल तर ती स्त्री जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तसा विचार करू शकता, त्या स्त्री तत्वाचा विचार करू शकता. मग तुमचा चांगला रेकॉर्ड पुढे पाठवण्यासाठी जी व्यक्ती अधिकारी असेल तर ती स्त्री असू शकेल, नाही का? मग त्याच्या बरोबर. माध्यमातून तुमची प्रगती होऊ शकते. सर हॅलो. हा बोला. मी आता समजा एखादा विवाहाचा प्रश्न असेल तर मग मला वृषभ राशीकडे द्या, कारण शुक्राची रास आहे, सुखाची रास आहे. बिलकुल. आता वृषभ विवाहाचा प्रश्न काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. विवाहाचा प्रश्न काय आहे? मग होईल विवाह का? जमेल की की नाही? झालेला आहे म्हणून हा. त्याच्यामध्ये काही नाही, समस्या आहेत का? विवाह जमेल की नाही? जमेल मग की मला नाही तर वृषभ. त्याच्यामध्ये तुम्हाला विवाह जमेल की नाही याच्याकरता पहिलं तुम्हाला शुक्राकडे गेलं पाहिजे. विवाह डिपार्टमेंट कोणाकडे येतो? प्रश्न कोणाचा आहे? शुक्राचा आहे ना? विवाह हो बरोबर. डिपार्टमेंट कोणाकडे आहे? शुक्राकडे आहे. नक्की. त्यानंतर तिथे तुम्हाला बुध सुद्धा आहे. मग बुध आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करावे लागेल. बुध हा कॉम्प्रोमाइज करणारा ग्रह आहे, लक्षात घ्या. बुध मोठेपणा करणारा नाही. बुध हा कॉम्प्रोमाइज करेल. बुध हा लगेच एखाद्या बाबतीमध्ये सांगेल ठीक आहे, ठीक आहे. त्याला पगार कमी आहे ना माझ्यापेक्षा, नो प्रॉब्लेम. काही हरकत नाही. मला तिथे पगार चांगला आहे तर आम्ही आमचा संसार चांगल्यापैकी ऍडजस्ट करून घेऊ. पण तिथे मंगळ असेल तर तो म्हणणार की नाही, नाही. मला तिथे असं नाही पाहिजे. माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त पगार असलेल्या व्यक्तीशी मी लग्न करणार नाही, असा मंगळाचा मुलगा म्हणेल तिथे. पण बुध तसं नाही म्हणणार. बुध म्हणेल चालेल, हरकत नाही. अजून 2 वर्षांनी तिथे माझा पगार वाढल्याच्या नंतर मग काय किंवा कोणाचा पगार एखाद्याचा कमी झाला, एखाद्याची नोकरी गेली तर मग काय सोडून देणार आहे? नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला सोडून देणार आहे? असं नसतं. मग बुधाचा विचार हा असा स्थितीला धरून असतो, व्यवस्थित असतो. त्याच्यानंतर शनी आहे. शनी तिथे काय दर्शवतो? प्रगती दर्शवतो पण उशिरा दर्शवतो. स्थैर्य दर्शवतो पण उशिरा दर्शवतो. मग तिथे शनी सारखा जर ग्रह तिथे उपलब्ध आहे याचा अर्थ निश्चितपणे त्या विवाहामध्ये थोडासा विलंब होईल किंवा झालेला आहे ऑलरेडी. कारण शनी हा विलंबाचा कारक. बरोबर ना? बरोबर सर, बरोबर. खूप खूप चांगलं समजतं. नांगरे साहेब, कन्फ्युजन दूर झालं का? सिस्टम खूप सोपी आहे. खूप. ठीक आहे, म्हणजे कळेल हळूहळू. नक्की हळूहळू बघा, कुठलीही गोष्ट लगेच कळली ना, कुठलीही गोष्ट लगेच कळली तर त्याची कधी कधी मजा येत नाही. म्हणून तिथे एखादी गोष्ट आपल्याला हळूहळू कळली पाहिजे. मी मुद्दाम तुम्हाला रेकॉर्डिंग काल परवा पाठवलं नाही. म्हटलं तुम्हाला नेमकी समस्या कुठे आहे हे मला पहिलं जाणून घ्यायचं होतं. काय तिथे चुकतंय काय? सर इस्पिकचं तत्व कुठलं? इस्पिक आणि बदामचं? बघा, इथे तुम्ही 4 तत्व नमूद करून घ्या. मी तुम्हाला सांगतो. जसं इथे जे 4 पत्ते मांडलेले आहेत ना, हे 4 पत्ते आपल्या 1, 2, 3, 4 मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क अशा 4 राशींप्रमाणेच मांडलेले आहेत. म्हणजे पहिलं मेष अग्नितत्व किलवर, दुसरं चौकट पृथ्वी तत्व वृषभ, तिसरं इस्पिक वायू तत्व मिथुन, त्याच्यानंतर चौथं बदाम, बदाम म्हणजे जलतत्व कर्क. अशा पद्धतीनेच ते मांडलेले आहेत. येस येस, आलं लक्षात. सोपं केलंय तुम्ही एकदम. हा. आणि सर सर म्हणजे मिथुनचे सर वायू तत्वातले किती किती हे येतात, कुठच्या राशी येतात? बघा आता वायू तत्व, आता आता हा प्रश्न बघा. अग्नितत्वामध्ये मेष सिंह धनु, अग्नितत्वामध्ये मेष सिंह धनु, पृथ्वी तत्वामध्ये वृषभ कन्या मकर, पृथ्वी तत्वामध्ये वृषभ कन्या मकर,
वायू तत्वामध्ये मिथुन, तूळ आणि कुंभ. वायू तत्वामध्ये मिथुन, तूळ आणि कुंभ. आणि जल तत्वामध्ये कर्क, वृश्चिक आणि मीन. वृश्चिक आणि मीन. कर्क, वृश्चिक आणि मीन. सोपं आहे एकदम, काही कठीण नाहीये. म्हणजे सर ते सगळ्या गोष्टी लक्षात ठेवलं की झालं. हा हा बोला या काय. 18 राशी घ्यायच्या म्हणजे 1, 5, 9 तत्वाप्रमाणे सगळीकडे चालायचं. हा प्रश्न काय आहे ना, त्याच्या अनुसरून समजा तुम्हाला आरोग्याच्या संबंधी प्रश्न आहे किंवा बरा कधी होईल मनुष्य. मेष आता राशीमध्ये अग्नी तत्वाच्या कुठल्या राशी त्यांनी विचारलं ना, हा तर 1, 5, 9 ह्या तत्वाने पुढे जायचं. 2च्या पुढे पण 5, 9 करत जायचं, म्हणजे ते सगळं तुम्हाला कळणार. हा आता तर मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही एका पेपरवरती तिथे लिहून ठेवा. आता जनरली सगळ्यांना माहितीच आहेत, परंतु जरी एखाद्याच्या मनामध्ये काय त्याच्यामध्ये समजा कन्फ्युजन असेल, तर तिथे असं 4 पत्त्यांचा या प्रिंट काढा. समजा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे किंवा तुम्हाला त्या कसं असतं एखादं शास्त्र. आता मी काय ह्या पत्त्यांच्या माध्यमातून काही रोजची प्रॅक्टिस करत नाही, बरोबर आहे, पण किंवा टॅरोच्या माध्यमातून पण मी काही रोजची प्रॅक्टिस करत नाही. कधीतरी एखाद्याला टॅरो पाहायचं असतं, कधीतरी एखाद्याला या पद्धतीने पाहायचं असतं ज्योतिष. बऱ्याचदा ही पद्धत लोकांना माहिती नसते, खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि समजा कधीतरी एखाद्याला अन्य कुठल्या पद्धतीने ज्योतिष पाहायचंय, पण आपल्याला कुठल्याही पद्धतीमध्ये कमी पडता कामा नये काहीही. नाही का, तुम्हाला बासुंदी बनवताना सुद्धा काही कमी पडता कामा नये आणि गुलाबजाम बनवताना सुद्धा काही कमी पडता कामा नये. याच्याकरता आपल्याला तिथे व्यवस्थित तिथे त्याची प्रॅक्टिस जी आहे ती थोडे दिवस केली तर ती सिस्टम आपल्या मस्तकामध्ये बसून जाते. लक्षात घ्या. तुम्ही 4 पत्ते असे तिथे प्रिंट काढून त्याच्यावरती जर ही तत्व लिहून ठेवली, अग्नी तत्व या राशी, पृथ्वी तत्व या राशी, असं लिहून ठेवलं, झालं, संपला विषय. तुम्हाला ती पत्ते उघडून प्रॅक्टिस पण करण्याची आवश्यकता नाही. एक लक्षात घ्या तुम्ही, मी तुम्हाला एक असं साधं सोपं एक हे सांगतो की 4 लोक ज्या वेळेला मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून ही पानं हातात घेतात आणि त्या पानांनी त्या पत्त्यांनी खेळायला लागतात, पण तोच मनोरंजनाचा भाग बाजूला ठेवून जर तुम्ही त्याच्यामध्ये ज्ञानाच्या माध्यमातून जर समजा माहिर झालात, तर त्याच लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो प्रचंड बदलून जातो, की ह्या माणसाकडे नेमकं काय काय आहे, याला किती समजतंय आणि किती नाही, याला काय समजतंय आणि काय नाही. अनेक ज्योतिषी जे तिथे सांगतात की मी अमुक वेळेतच ज्योतिष पाहतो, मी तमुक वेळेतच ज्योतिष पाहतो, आणि तिथे एखादा माणूस जर समजा हातात ही पानं आल्याच्या नंतर सुद्धा जर ज्योतिष सांगू शकत असेल, पण ज्योतिष पाहण्याची माझी अमुक एक वेळ आहे किंवा मी अमुक एका वेळेत ज्योतिष पाहतो, मी काही ह्या मताचा, मला वेळ आहे त्यावेळेला मी ज्योतिष पाहतो. कारण हे ज्ञान आहे, हे काही कुठं जात नाही आपल्याकडून. हा बाबा सर अमुक एक उपासना आहे किंवा साधना आहे, तर त्याचा एक भाग निराळा असतो. याच्यावर नाही, तुम्ही बोलताना एक चित्र डोळ्यासमोर आलं ते सांगतो. म्हणजे हा. आग लागताना ते फायर ब्रिगेडने आगीच्या वेळा द्यायच्या, एवढा वेळेतच आग लागली तर आम्ही येणार, नाही तर येणार नाही. मग काय मग झालंच की सगळं. ते समोर आलं माझ्या. काही बरोबर वेळेला आहे. लोक अशा पद्धतीने सुद्धा ट्रीट करतात. मी अमुक नाही, ठीक आहे, काही बघा कसं असतं की जेव्हा तुम्ही या टेक्निकल मीडियमच्या माध्यमातून सांगताय, त्या तांत्रिक माध्यमातून ज्या वेळेला तुम्ही ज्योतिष सांगण्याचा प्रयत्न करताय, त्यावेळेला तुम्हाला काहीच अडचण नाहीये. पण ज्या वेळेला तुम्ही साधना उपासनेच्या माध्यमातून ज्योतिष सांगण्याचा प्रयत्न करणार असाल, तुम्हाला पत्रिका वगैरे काही गोष्टींची आवश्यकता नाहीये, त्यावेळेला मात्र तुमचं हे उत्तर ग्राह्य आहे की मी अमुक एका वेळेतच सांगू शकतो. ही इथे टेक्निकल थिंग्स आहेत लक्षात. असो, बरं, ठीक आहे. आता आपण मागच्या वेळेला आपलं जे सर किलवर, हा तर आता किलवर अग्नितत्व मेष सिंह धनु बरोबर. बरोबर. हा आणि मग 1, 5, 9 हा पण अंक लक्षात ठेवायचा का? 1, 5, 9 म्हणजे एक पहिली राशी कोणती? मेष. 5वी मेष. राशी हा कोणती? सिंह. 9वी राशी सिंह. कोणती? धनु.
धनु. नाही तसं नाही. मग आता पत्ते घेताना हे 4च घ्यायचे की 1 ते 9 तुम्ही म्हणजे सॉरी तो प्रश्न रिपीट विचारतोय. हा नाही बोला ना, बोला बोला, एक जो प्रश्न असेल जे ते बोला जे बोला. म्हणजे जे पत्ते किती घ्यायचेत नेमकी हे 4च घ्यायचेत का? नाही नाही, पत्ते 4 नाही घ्यायचे. आता पत्ते आपल्याला मग? किती घ्यायचे, तर किलवर मधले 1 पासून 9 पर्यंत, म्हणजे सूर्यापासून हा, मंगळापर्यंत. सूर्यापासून मग अच्छा मग ती न्यूमरोलॉजीकडे गेलात. हा मग ही त्याची लिंक लावली. इन्स्ट्रुमेंटल. हा मग आपण याला काय म्हणतोय, इन्स्ट्रुमेंटल न्युमरॉलॉजी. तुम्ही एखादं इन्स्ट्रुमेंट हम्म, हातात घेऊन त्या न्युमरॉलॉजी, पिरामिड न्युमरॉलॉजी असते, इन्स्ट्रुमेंटल न्युमरॉलॉजी असते, अच्छा. नाही का. पिरॅमिड म्हणजे हे शब्द नवीन आहेत हा तर माझ्यासाठी. नाही. पिरामिड न्युमरॉलॉजी म्हणजे हा प्रकार, म्हणजे किंवा तुम्ही हे त्याच्यामध्ये पुष्कळ इन्स्ट्रुमेंटल आणि तो इन्स्ट्रुमेंटल न्यूमरोलॉजी मला वाटलं दुसरंच काहीतरी आहे. नाही 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 नाही, इन्स्ट्रुमेंटल न्युमरॉलॉजी याला आपण इन्स्ट्रुमेंटल न्युमरॉलॉजी म्हणतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही वेळेला हे जे पत्ते आहेत या पत्त्यांच्या माध्यमातून किंवा त्याच्यानंतर कधी कधी काही वेळेला काही वेगळ्या इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये हे असतात, फासांसारखे इन्स्ट्रुमेंट सुद्धा असतात. मग त्याच्या माध्यमातून म्हणजे पण रमल का? नाही, रमल हा कम्प्लिटली वेगळा भाग आहे साहेब. रमल अच्छा खूप म्हणजे ती फासे म्हणजे म्हणालात तुम्ही म्हणाले पण या ते न्युमरॉलॉजीचे वेगळे. फासे वेगळे आहेत. अच्छा ओके. त्याच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं जातं, याही माध्यमातून सांगितलं जातं. पण मग 1 ते 9 1 ते 9 सर किलवर मध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला मग 10 समजा नंबरचा एखाद्याने पत्ता, गुलाम, बादशाह हा आणि राणी हे बाजूला ते काढायचे, घ्यायचे ते आणि घ्यायचेच जोकर नाही. सुद्धा बाजूला काढायचे. म्हणजे 9 चोक 36 पत्ते घ्यायचे. बस 36 पत्ते. इथे 52 पत्ते वापरतो ना, हा मग इथे 9 चोक त्यातले 36 36. पत्ते. समजा हा, आपण कुठे बाहेर गेलोय हा, आणि तिथे गंमत म्हणून समजा त्यांच्या घरात पत्त्याचा कॅट आहे, तर त्यातली हा, 36 पानं घेतली. हा, बरोबर. ती बरोबर. पिसली. त्यातलं एखादं पान उचलायला सांगितलं समोरच्याला. हा, त्याने जो उचलला हा. त्याच्यावरनं आपण त्याचं सांगायला सुरुवात आणि त्याचा प्रश्न पण विचारायचा. प्रश्न विचारा. बरोबर. समजा एखाद्याचा प्रश्न काही नसेल, समजा हा एखाद्याचा काही प्रश्न, तो म्हणाला की मी प्रश्नच नाही विचारत तुम्हाला, तरी तुम्हाला सांगता येऊ शकतं. नंबर काय एखादा त्याने त्यांनी एखादा पत्ता किलवरचा उचलावा. सत्ता आता काढला. त्यांनी उचललेला पत्ता, किलवरचा सत्ता काढला समजा. नुसता समजा किलवरचा सत्ता ओके, काढला. किलवरचा सत्ता काढला त्यांनी, बरोबर आहे. हा तर त्याच्यामध्ये त्याला तुम्ही हे विचारू शकता की किलवर म्हणजे अग्नितत्व आहे, बरोबर. मग आता हा अग्नितत्वामध्ये मेष, सिंह आणि धनु ह्या 3 राशी आहेत. मग त्याला तुम्ही हा हे विचारू शकता की तुम्हाला तिथे दरम्यानच्या काळामध्ये, सध्याच्या काळामध्ये भावंडांच्या विषयी, जागा जमिनीच्या विषयी काही समस्या उपलब्ध आहेत का, किंवा तुम्हाला त्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय का? त्यानंतर मुलांच्या शिक्षणाच्या संबंधित किंवा तुमच्या आर्थिक योजना प्रयोजनांच्या संबंधित काही तुम्हाला तिथे समस्या आहेत का? तुम्हाला तिथे आरोग्याच्या बाबतीमध्ये पोटाचे विकार, धनुराशीकडे आलो मी, आतड्यांचे विकार, धनुराशीकडे आलो मी. त्यानंतर तुम्हाला पाठीचे, मणक्याचे विकार असं काही आहे का? तुम्हाला सध्याच्या काळामध्ये तिथे प्रचंड थकवा येणं किंवा त्याच्यानंतर तुम्हाला तिथे आरोग्याच्या विषयीच्या काही तक्रारी जाणवणं असं काही आहे का? मस्तक दुखी आहे का? मेष राशीकडे आलो मी. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगता येतं. त्यानंतर तिथे मुलांची प्रगती होत नाहीये, मुलांच्या अभ्यासाचं काही टेन्शन आहे का? असं तुम्हाला त्याच्यामध्ये हे समस्यांच्या 5 म्हणजे विचारता येतं. हां, मी सूर्य तिन्ही आपलं तत्व सॉरी मी तिन्ही सूर्य गोष्टींचा आल्या म्हणून पंच म्हणून मुलांना घेतलं का तुम्ही म्हणजे हां, लॉजिक मध्ये? हां. ओके बिलकुल. ओके. आता गुरु अच्छा. हा स्वतः संततीचा आणि मग कारक 7 आणि नाही नाही सूर्य मग वंशाचा 7 कारक आहे. नाही नाही सर मग 7चा कुठे काही लिंक लावायची? 7 म्हणजे मी केतू. बरोबर आहे. ओके. मग आता जर हा समजा 7चा मी तिथे संदर्भ केतूच्या माध्यमातून घेतलेला आहे, तर 7चा संदर्भ जेव्हा मी केतूच्या माध्यमातून घेतला, तर केतू काय देतो? तर पीडा देतो. आवाज गेला का? नाही चालू आहे. येतोय. येतोय बोलतोय सर आणि हां, हा येतायत आवाज. हा हां. मग तिथे केतूच्या माध्यमातून जर समजा मी तिथे केतूचा अंक येतोय का आवाज आवाज? गेलेला दिसतोय सरांचा. नाही, नाही, नाही नाही. येतोय. त्यांना मेसेज करा कोणीतरी. कुलकर्णी साहेब जरा यांना मेसेज करा, आपला गोरे साहेबांना. त्यांना रिजॉइन व्हायला सांगा, जर शक्य असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो भाग आहे, तर तो ते तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, की तिथे केतू म्हणजे काय? तर केतू म्हणजे पीडा, केतू म्हणजे एखाद्या गोष्टीची चिंता, केतू म्हणजे एखाद्या गोष्टीपासून विरक्ती आणणारा. मग सर इथे किलवरचा जेव्हा सत्ता बाहेर काढला हां, जातकाने, हां. तिथे मी पहिलं अग्नितत्व म्हणजे किलवर म्हणून मी अग्नितत्वाच्या 3 राशी लक्षात घेतल्या.
त्या हो 3 राशीत मेष, सिंह आणि धनु त्या हा. संदर्भातले मी तिन्ही प्रश्न त्याला विचारले. मस्तकाचे आजार, धनु राशी आपल्या सिंह रास म्हणून वंशाची कारक म्हणून संततीविषयी विचारलं आणि धनु म्हणजे भाग्याच्या हिशोबाने विचारलं. बरोबर. आणि मेष राशी म्हणून भावंडाविषयी विचारलं, मंगळाच्या राशीबद्दल. हा. मग आता इथे मंगळाची अग्नी तत्वातली फक्त मेष राशी मेषच पकडली रास आपण. विचारात घ्यायची आहे. ओके. अच्छा. अग्नी तत्वाची म्हणजे मंगळाची मंगळाची म्हणून. मेषच रास विचारात घ्यायची. ओके ओके मंगळ ओके. आणि मंगळाची अग्नी हा. तत्वाची राशी आणि त्याच विचारात आणि घ्यायची. आणि 7 म्हणून केतू विचारात घेतला. केतू. येस. अच्छा. ओके. असं. ओके. हा. अहो किती आता आलं. त्याच्यामध्ये हा हा. भरपूर मटेरियल बघा. तिथे ताटामध्ये पदार्थ खूप आहेत. जसं आपण बरोबर एखाद्या सर. ठिकाणी अनलिमिटेड फूड साठी जातो तर त्यावेळेला किती पदार्थ असतात. हा. पण एकच पदार्थ आपण फ्रिक्वेंटली खात असतो. बरोबर की नाही. म्हणजे तोच बाकीचे सगळे पदार्थ आपण एक एक चव घेत असतो पण एकच पदार्थ आपण फ्रिक्वेंटली खात असतो कारण त्या पदार्थाचीच तिथे आपल्याला आवश्यकता असते. आपली आवड तिथे असते किंवा आपली आवश्यकता ती असते. तशाच पद्धतीने जेव्हा आपण इथे 3 तत्व उपलब्ध 3 राशी उपलब्ध आहेत आणि त्या 3 राशींपैकी मुख्यत्वे करून आपल्याला कोणती राशी त्या जातकाच्या स्पंदनांमधून त्याच्या मुखातून तिथे आपल्याला अभ्यासाला मिळते, पाहायला मिळते, ऐकायला मिळते, त्यावेळेला आपल्याला त्याच्यावरतीच विवेचन करायचं आहे. तुम्ही हा प्रश्न ओळखल्याच्या नंतर तो रिॲक्ट होणारच आहे ना, की बोलणार आहे हो, की मला या संदर्भातली ही समस्या आहे. जागेच्या बाबतीतली नसेल, भावंडाच्या बाबतीतली नसेल, पण संततीच्या बाबतीतली तर नक्की असेल. आरोग्याच्या बाबतीतली तर नक्की असेल किंवा काही कुठलीही समस्या असू शकते. पण इथे कसं आहे, की तुम्हाला दालनं जास्त मोकळी केलेली आहेत. लक्षात येतंय? हो सर. मग आरोग्य सिंह राशीकडून म्हणून आरोग्याकडे गेलात. बिलकुल. आता ओके. तिने अग्नी पाठीचा तत्वाच्या कणा. राशी. हा. आता हा. पाठीचा कणा मी तुम्हाला जेव्हा सांगितलं त्यावेळेला मी लगेच सिंह सिंह राशी. राशीकडे आलो. मस्तक दुखी ओके. सांगितली त्यावेळेला मी लगेच मेषेकडे आलो. जेव्हा हा. तुम्हाला मी पोट किंवा आतड्याच्या संबंधितली समस्या सांगितली तर त्यावेळेला मी लगेच धनुकडे आलो. हा. कारण धनुराशीकडे हा. हा मग भाग येतो इथे गुरुकडे. मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी पण थोडीशी मिक्स होते. अहो काय नाहीये त्याच्यामध्ये सगळं आहे. अच्छा. बघा मी काय हा हा. म्हणतो तर तेवढं प्रिपेअर पाहिजे आपण. म्हणजे आम्ही सांगणारे विद्यार्थी किंवा आम्ही त्यावेळी ज्योतिषी म्हणून समोर असेल त्या टायमाला आम्हाला पटकन तिन्हींची लिंक लागली पाहिजे. बिलकुल तुम्ही प्रिपेअर पाहिजेच. धनु म्हणजे नुसतं भाग्य असं तिकडे जातं. तसं नाही तर ते मोठे आतडेपणे आहे. म्हणजे समस्या अशी इकडे आता ते लिंकला. गुरु म्हणजे केवळ भाग्य नाहीये, ऍडिशनल. गुरु म्हणजे केवळ होय. पैसा नाहीये, गुरु म्हणजे तिथे मधुमेह पण आहे, डायबिटीज पण आहे. बरोबर. हा. हा हा. आलं हॅलो लक्षात सर. सर. थोडं. प्रश्न आहे धन्यवाद. केतू विचारलाय. तर हॅलो. आपण फक्त आरोग्याचाच विचार केला. बाकी इतर काही प्रश्न बघा ना आपण कितीतरी नाही विचार बोलतो. केला. तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलं तर तुम्हाला बरेच विचार मी केलेले आहेत त्याच्यामध्ये. केतू म्हणून मी केवळ समस्येचा विचार केलेला आहे आणि तो कोणत्या बाबतीतल्या समस्या असतील त्याचाही विचार केलेला आहे. ओके. बर बघू. ऐकेल मग. Yes. हॅलो सर. हा बोला. मग केतू मग पायाचा पण विचार, कमरेखालचा भाग पण विचार करायला लागेल ना आजारपणामध्ये. 7 नंबर केतूचा. नाही. बघा इथे आपल्याला तत्व कोणती आलेली आहे त्याच्याच बाबतीमध्ये फक्त तुम्ही विचार करा. तुम्ही म्हणाल की मी तिथे केतू म्हणून असा विचार करीन तसा विचार करीन तर नाही. इथे तत्व कोणतं तुम्हाला हा. ते एक बंधन दिलेलं आहे ना इथे. हो, जेव्हा म्हणाल तत्वाचा ते जास्त बंधन विचार करायचा. तत्वाचा जास्त विचार करायचा. हा. त्या तत्वाच्या अनुसरूनच तुम्हाला त्याच्यामध्ये तर म्हणून मी सांगितलं काय की आता तिथे तुम्ही म्हणालात की केतू म्हणजे तिथे पायाचा विचार केला पाहिजे. बरोबर आहे. पण आता मी मागच्या वेळेला एकदा शिकवताना असं सांगितलं होतं की केतू म्हणजे तारकाग्रह मस्तकम. हा. बरोबर आहे. मग तिथे बरोबर. डोक्याचा विचार. हा बरोबर. पलाश पुष्प संकाशम. ते काय केतूचा जो श्लोक आहे पलाश पुष्प संकाशम काय केतूचा श्लोक आहे. पलाश पुष्प संकाशम तारका ग्रह मस्तकम रौद्रम रौद्रात्मकम घोरम तम केतुम प्रणमाम्यहम्.
बरोबर. बरं, आणि कृपया प्रत्येकाने आपापले कॅमेरे बंद ठेवून द्या. चुकूनही कोणी कॅमेरा आपला ओपन करू नका. त्याबद्दल सॉरी सर. नाही नाही, तुम्हाला असं मी आता पण कॅमेरा कोणाचा तरी ओपन होता म्हणून मी सांगतोय, चुकूनही आपला कॅमेरा ओपन का, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आपल्या घरामध्ये आपण काय करतोय, प्रत्येक जण काही तिथे युनिफॉर्म घालून विद्यार्थी दशेमध्ये बसलेला आहे का? तर नाही. तिथे आपण कॅमेरा बंद करून केवळ आपल्या लेक्चर ऐकण्यावरती भर द्यावा. ओके, ठीक आहे, असो. बरं, आता आपल्याला बरं इथपर्यंत तुम्हाला आता कळलेलं आहे का? बघा, मी परत विचारतोय, अजून माझा ह्याच्यामध्ये आणखीन 1 तास गेला तरी पण मला काहीही हरकत नाहीये. बिलकुल. नाही सर, आता व्यवस्थित कळलं एकदम परफेक्ट. ओके. प्रश्नाप्रमाणे ग्रह, राशी आणि त्याची तत्व यांची सांगड घालून प्रश्नाचं उत्तर शोधायचं. बर, ओके. बर, आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला मागच्या वेळेला अग्नितत्वाच्या ज्या काही पत्त्यांची मांडणी होती तर ती आपण त्याच्यामध्ये शिकलेलो आहोत, बरोबर आहे. आता आपल्याला चौकट, इस्पिक आणि बदाम, बरोबर आहे, म्हणजे पृथ्वी तत्व, वायू तत्व आणि जलतत्व यांच्याबद्दल आपल्याला आता विवेचन करायचं आहे, बरोबर आहे. आता आपण काय करूया, मागच्या वेळेला सलग पत्ते घेतले ना, 1 नंबर पासून 9 नंबर पर्यंत किलोवरचे पत्ते घेतले. आता आपण असे 3 पत्ते घेऊया, म्हणजे तुम्हाला पण थोडा चेंज वाटेल त्याच्यामध्ये. म्हणजे असं नाही की बाबा एकच ते अग्नितत्व चाललेलं आहे, तसं नको. तुम्हाला पण थोडंसं त्याच्यामध्ये चेंज वाटेल. तशा पद्धतीने आपण आता पत्ते घेऊया, म्हणजे एक चौकट, इस्पिक आणि नंतर बदाम. आता आपण चौकटचा एक्का म्हणजे चौकटचा 1 नंबरचा पत्ता याच्याबद्दलचं जर आपल्याला तिथे माहिती घ्यायची आहे, तर तिथे आपल्याला काय माहिती घ्यायची आहे? बघा, ह्याच्यामध्ये असं काही स्पेसिफिक माहिती जी आहे ती मी तुम्हाला बाबा हे लक्षात ठेवा किंवा ह्या गोष्टी लिहून ठेवा असं नसतं याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला मी फक्त एक समग्र पद्धतीची जी काही माहिती आहे तर ती माहिती मी तुम्हाला सांगतो आहे. सूक्ष्म पद्धतीची माहितीपर्यंत तुम्हाला स्वतःला पोहोचायचं आहे ज्या वेळेला प्रश्न आपल्या समोर उपस्थित होईल त्यावेळेला. ओके, आता त्याच्यामध्ये काय आपल्याला हे करायचंय, आता चौकटचा एक्का तिथे आपल्या समोर जेव्हा आलेला आहे तर त्यावेळेला या चौकटच्या एक्क्याच्या माध्यमातून आपल्याला पृथ्वी तत्व म्हणजे वृषभ राशी आणि त्यानंतर कन्या राशी आणि त्यानंतर मकर राशी यांच्या बाबतीतला प्रश्न जो आहे आपल्याला विचारावा आहे. आता आपण वृषभ राशीचा तर आवाज येतोय का आवाज? वृषभ राशीचा हा येतोय आता. हा. कमी येतोय सर थोडा. येतोय का व्यवस्थित आता? हा आता येतोय सर. ओके, हो, आता आला. ओके. वृषभ राशीच्या सूर्याबद्दल ज्या वेळेला आपण तिथे विचार करू तर वृषभ राशीचा सूर्य हा काय दर्शवतो, तर वृषभ राशीचा सूर्य हा त्याच्यामध्ये कौटुंबिक जबाबदारी, कुटुंबातल्या व्यवस्था, कुटुंबामधल्या काही समस्या अशा प्रकारे त्या गोष्टी दर्शवतो. त्यानंतर तिथे कुटुंबामध्ये कुणाची हुकूमत असेल, स्त्री तत्वाची असेल का किंवा काय, तर त्याच्या बाबतीमध्ये तिथे तो तुम्हाला काही गोष्टी दर्शवतो. अधिकतम त्याच्यामध्ये तिथे जर वृषभ राशी मध्ये हा 1 नंबर आलेला आहे आणि वृषभ राशीमध्ये तिथे 1 नंबर हा त्याच्यामध्ये सूर्याच्या बाबतीमध्ये आलेला आहे आणि ती पृथ्वी तत्वाची राशी आहे. तर जातकाला त्याच्यामध्ये जर समजा स्त्री असेल, तर तिथे काही विवाहाच्या बाबतीतली समस्या आहे का? किंवा विवाहाच्या बाबतीतला काही प्रश्न आहे का? आरोग्याच्या बाबतीतला काही प्रश्न आहे का? याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला तिथे विचार करावा लागेल. त्यानंतर जर समजा तिथे आपण वृषभ राशी आणि आरोग्य यांचा जर आपण तिथे विचार करायचा म्हटलं, तर त्याच्यामध्ये दातांच्या बाबतीतली, जबड्यांच्या बाबतीतली, हिरड्यांच्या बाबतीतली काही समस्या आहे का? तो तुम्हाला त्याच्यामध्ये विचार करणं आवश्यक आहे. दृष्टीच्या म्हणजे डोळ्यांच्या बाबतीतली काही समस्या आहे का? नजरेला कमी दिसणं, नजरेला त्याच्यामध्ये दूरचं न दिसणं किंवा जवळचं काही वेळेला न दिसणं, अशा तऱ्हेच्या काही समस्या आहेत का? हाही विचार करावा लागेल. कौटुंबिक जबाबदारीची त्याच्यामध्ये काही गोष्ट तुम्हाला तिथे भेडसावते का? हाही तुम्हाला त्याच्यामध्ये विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर जर समजा आपण तिथे कन्या राशीच्या बाबतीतला विचार, कन्या राशी ही प्रमोशन आहे का किंवा सर नोकरीच्या आवाज मध्ये गेलता. एक 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 मिनिट फक्त 1 मिनिट. तर कन्या राशी म्हटल्याच्या नंतर तिथे नोकरीच्या बाबतीतलं काही प्रमोशनच्या बाबतीतलं काही गणित तुमचं जमत नाहीये का? हा विचार केला पाहिजे.
किंवा तिथे काही तात्कालिक आजारपण आलेला आहे का आणि ते आजारपण खूप त्रास देत आहे का? कारण कन्या राशी ही कशी येते कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये षष्ठ स्थानामध्ये येते. मग त्याच्या बाबतीतली काही समस्या आहे का? तर तोही विचार केला पाहिजे. मग तिथे एखादा शत्रू हा तुमच्यापेक्षा जास्त बलवान, वरचढ आहे का? आणि तो त्याच्यामध्ये तुम्हाला काही त्रासदायक ठरतो आहे का? हाही विचार केला पाहिजे. नोकरीच्या प्रमोशनच्या बाबतीतला विचार करणं गरजेचं आहे. बरोबर? मग आणि त्याच्यानंतर जर समजा तिथे आपण मकर राशीकडे जर हा सूर्य घेऊन गेलो, तर व्यक्ती ही अतिमहत्वाकांक्षी आहे का? किंवा व्यक्तीच्या महत्वाकांक्षा त्याच्यामध्ये पूर्ण करण्यामध्ये काही अडचणी येत आहेत का? ह्याच्या बाबतीमध्ये तिथे तुम्हाला पाहिलं पाहिजे. कधी-कधी जेव्हा मकरेचा सूर्य असतो, तर त्यावेळेला व्यक्ती ही अतिमहत्वाकांक्षी असते, परंतु व्यक्तीच्या हातामध्ये भांडवल फार कमी असतं आणि त्याला त्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता प्रचंड वेळ आणि कष्ट आणि त्यानंतर विरोध हा सहन करावा लागतो. कारण सूर्य आणि शनी हे दोनही भिन्न-भिन्न तत्वाचे ते ग्रह जे आहेत, हे तुम्हाला तत्काळ कुठलीही गोष्ट मिळू देत नाहीत, लक्षात घ्या. त्याच्यासाठी आपल्या वयाची जी काही बरीच वर्ष आहेत, कारण शनी हा लवकर कुठली गोष्ट न देणारा असल्यामुळे आपल्या वयाची बरीच वर्ष तिथे शनी महाराज थांबवून ठेवतात आणि थांबवून ठेवतात म्हणजे काय आपल्याला रखडवत ठेवतात आणि त्याच्यानंतर आपल्याला काही गोष्टी प्राप्त होऊ शकतात. हाही भाग आपल्याला तिथे ध्यानात घेणे आवश्यक आहे. ओके. लक्षात आलं? काय म्हणतोय ते? काही कठीण वाटलं याच्यामध्ये? बघा विचार तुम्ही सलग करत जा. विचार तुम्ही सलग करत जा. तुम्ही त्याच्यामध्ये असा विचार करू नका, की आता मला एक जे जे मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगत आलो, की आपल्याला असं एका गणितात अडकून नाही राहायचं. 1 + 1 2, 2 + 2 4, 4 + 4 8 ह्या गणितात आपल्याला अडकून नाही राहायचंय. लॉजिकच्या गणितामध्ये असं नसतं. लॉजिकचं गणितच वेगळं असतं. तर्कशास्त्र हे खूप वेगळ्या पद्धतीने हाताळलं जातं. आणि हे तर्कशास्त्रच आहे. समजतंय का मी काय बोलतोय? हो सर. ओके. बरं. बरं बाकीच्या पण लोकांनी कधी बोलत जा. फक्त असं नाही की 2-4 लोकांसाठी तिथे बोलण्याची मुभा आहे आणि तुम्ही तुम्ही काही बोलत नाही असं नका करू. बाकीच्याही लोकांनी बोलत जा. माझी अपेक्षा आहे की सगळ्याच्या सगळ्या उपस्थित विद्यार्थ्यांनी बोलावं. ओके. बरं. आपलं गोरे साहेब तुम्हाला ऐकू येतंय ना? होय सर, ऐकू येतोय. ओके. बरं. मला एक प्रश्न विचारू का याच्यामध्ये? हां, बोला. समजा चौकट काढले तर त्या ह्याच्यामध्ये की माझं रिटायर्ड लाईफ कसं जाईल? ओके. काढलेला पत्ता सांगा. चौकटचा सत्ता बरं. चौकटचा हे सत्ता नेपच्यून काय? केतू येतात ना, नेपच्यून हो, आणि हो, केतू. हो, हो, हो. नक्की, नक्की, नक्की. चौकटचा सत्ता काढल्याच्या नंतर तिथे तुम्हाला चौकट म्हटल्याच्या नंतर कोणती तत्व आहेत? वृषभ तत्व, बरोबर? त्यानंतर तिथे म्हणजे वृषभ राशी आली, कन्या राशी आली आणि त्यानंतर मकर राशी आली. बरोबर? तर तिथे पहिल्यांदी चिंता कौटुंबिक आणि कुटुंबातल्या स्त्रियांच्या विषयीची असणार. बरोबर आहे? कौटुंबिक म्हणजे रिटायरमेंटच्या नंतर कौटुंबिक आणि कुटुंबातल्या स्त्रियांच्या विषयीची जी काही समस्या आहे, म्हणजे तिथे पत्नी असेल, मुलगी असेल, आई असेल, ज्या ज्या स्त्रिया आपल्या कुटुंबामध्ये असतील, त्यांच्या विषयीची समस्या किंवा तिथे ती जबाबदारी जी आहे, तर ती त्याच्यामध्ये तुम्हाला भोगावी लागेल किंवा ती जबाबदारी तुम्हाला पार पाडणे आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा विचार करता येतो. अधिक त्यानंतर तिथे कधी-कधी मी जसं मगाशी आरोग्याच्या बाबतीमध्ये म्हटलं, तर केतू हा पिढेचा कारक आहे. मग केतू जर समजा पिढेचा कारक असेल आणि तो अध्यात्माचाही कारक असेल, तर तिथे तुम्हाला पिढेच्या माध्यमातून पुढे जाऊन अध्यात्म हे साकारता येईल, साध्य करता येईल. म्हणजे एखादी पिढा सुरू झाल्याच्या नंतर, एखादा त्रास सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही अमुक एका गोष्टीकडे वळाल आणि त्या माध्यमातून तुम्ही तिथे अध्यात्माचा विचार करून, त्या माध्यमातून तुम्ही अध्यात्मामध्ये सुद्धा पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. अधिक तिथे तुम्हाला दाताच्या संबंधित, जबड्याच्या संबंधित, हिरड्यांच्या संबंधित अशी काही समस्या आहे का? कारण वृषभ राशीकडे हा भाग येतो, ज्याला आपण तिथे पूर्ण मुखाचा किंवा आपला जबड्याचा जो काही भाग आहे, तर तो त्याच्यामध्ये येतो. तर त्याचाही विचार तुम्हाला तिथे करणे आवश्यक आहे. अधिक येस त्या आहे सर, आहे आहे ना? दातांच्या समस्या. येस.
येस. हा, आणि त्यानंतर जर समजा आपण आणखीन थोडं त्याच्यामध्ये कन्या राशीच्या बाबतीमध्ये गेलो, तर कन्या राशीच्या बाबतीमध्ये तुम्ही रिटायरमेंट लाईफच्या नंतर तिथे व्यावहारिकपणामध्ये जास्ती न पडता किंवा तुमच्या जे काही विचारधारा आहेत, तर त्या व्यावहारिकपणाच्या जास्ती नसून तिथे एखादा आपल्याकडून काही जास्ती गेलं हरकत नाही, पण कुणाकडचं एखादं काही जास्ती आपल्याकडे येता कामा नये. ह्या माध्यमामध्ये तुम्ही जास्तीत जास्त तिथे कार्यरत असता किंवा तुमची विचारधारा ही त्या पद्धतीची आहे. हे त्याच्यामध्ये परफेक्ट सर. दर्शवलं जातं. कारण परफेक्ट. त्याच्यामध्ये केतू जो आहे, केतू हा त्यागाचा कारक आहे आणि त्याच्यामध्ये कन्या राशी ही व्यवहाराची राशी आहे. पण तिथे जर समजा कन्या राशीमध्ये केतू आला, तर चालणार कोणाचं आहे? तर केतूचं चालणार आहे. मग केतू काय म्हणतो? नाही म्हणतो, मी एखादी माझ्याकडे गोष्ट जास्त आलेली चालणार नाही. माझ्याकडून एखादं काही जास्त गेलं काही हरकत नाही. त्याच्याकडची एखादी जास्त आलेली गोष्ट मला नको आहे. हा त्याच्यामध्ये भाग आहे. अधिक त्यानंतर तुम्हाला इथे मकर राशीकडे गेल्याच्या नंतर जसं तुमचं वय वाढत जाईल, तसं तुम्हाला तुमच्या जीवनातली, तुमच्या परिवारातली, तुमच्या आर्थिक स्थितीमधली, तुमच्या संपूर्ण जीवनातली जी काही स्थिरत्वाची भावना जी आहे, ती तिथे तुम्हाला दिसत जाणार आणि हळू का होईना, पण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उत्तम रीतीने स्थिर स्थावर होत जाणार. आणि याच्यामध्ये जर समजा आपण केतूचा विचार केला, तर केतू हा स्पेशली त्याच्यामध्ये स्त्री तत्वाशी निगडीत असलेला ग्रह आहे. मग तिथे तुम्हाला मातेच्या माध्यमातून म्हणजे देवीच्या माध्यमातून जी कुठल्या शक्तीची उपासना तुम्ही करत असाल, तर त्या माध्यमातून एखादा तुम्ही उपासना केल्याच्या नंतर तुमच्या समस्या सगळ्या मिटून जातील. हा त्याच्यामधून संकेत दर्शवला जातो. खूप ओके. छान सर. खूप छान. खूपच छान. अगदी तंतोतंत जुळतंय. धन्यवाद. धन्यवाद सर. ओके. बघा, ओके. हे सगळं तुम्हालाही असं उत्तम रीतीने सांगता येणार आहे. काही त्याच्यामध्ये तुमच्याकडून सुद्धा कमतरता राहणार नाही. फक्त आणि फक्त तुम्ही त्याच्यामध्ये जरा जास्त इंटरेस्ट घेतला पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही ना, तर त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला जास्त त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणं गरजेचं आहे. तत्व, ग्रह यांची माहिती आणि राशींचे स्वामी यांची माहिती असेल तर तुम्ही सहजपणे उत्तर देऊ शकता. बिलकुल, बिलकुल. ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला इस्पिकच्या एक्क्याकडे यायचं आहे, जो पत्त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा समजला जातो, पण इथे तो सगळ्यांसारखाच आहे. बरोबर आहे? इस्पिक हा पत्त्यांमध्ये सगळ्यात भारी. इस्पिकचा एक्का म्हणजे पत्त्यांमध्ये सगळ्यात भारी. हल्ली तुम्ही बऱ्याच लोकांना असं बघत असाल बघा, मानेवर, गळ्यावर, हातावर, डोक्यावर कुठे-कुठे इस्पिकच्या एक्क्याचा टॅटू काढून घेतात ते लोकं. म्हणजे तो इस्पिकचा एक्का आहे, तो सगळ्यात भारी आहे, असं त्याला दर्शवायचं असतं. बरोबर की नाही? मग तिथे जर समजा आपण तो एक प्रकार लक्षात घेतला, तर तिथे इस्पिक या याच्यामध्ये बिलकुल भारी नाहीये. सगळ्यांसारखाच आहे. इथे इस्पिक भारी आहे वगैरे असला काही प्रकार लक्षात घेऊ नये. तो मनातून काढून टाकावा. तो तिथे पत्त्यांमध्ये. ओके. आता त्याच्यामध्ये इस्पिकमध्ये काय आहे? वायू तत्व आहे. मग वायू तत्वामध्ये मिथुन, तूळ आणि कुंभ या गोष्टी आहेत. आता मिथुन, तूळ आणि कुंभेच्या माध्यमामध्ये जर समजा तिथे सूर्य या ग्रहाची भूमिका आपल्याला पाहायची आहे. मग जातक जर समजा आपल्याकडे आलेला आहे आणि त्याने तिथे पत्ता काढलेला आहे आणि तो त्याच्यामध्ये इस्पिकचा एक्का आलेला आहे. तर त्याचा प्रश्न कोणत्या संबंधित असू शकतो? तर पहिल्यांदी आपल्याला तिथे पाहिलं पाहिजे, की हा इस्पिकचा एक्का म्हणजे सूर्य त्याच्यामध्ये मिथुन राशीचा म्हणजे मला सगळं काही कळतंय. मला बरंच काही कळतंय आणि मला खूप काही कळतंय. तू मला जास्त शिकवण्याची गरज नाहीये. मी ज्ञानी आहे. जर तू शिकवत असेल तरी सुद्धा मी ऐकेन, पण न ऐकल्यासारखं दाखवीन. अशा तऱ्हेचा हा मिथुनेचा जो काही सूर्य आहे, तो त्याच्यामध्ये दर्शवण्याचा प्रयत्न करतो. बघा, तुम्ही आतापर्यंत पत्रिका पाहिल्या असतील आणि जर तुम्हाला जातकांचे स्वभाव, जातकांचे गुणधर्म तुम्हाला आठवत असतील, तर लक्षात घ्या, की त्याच्यामध्ये त्याच्याकडे असं तत्व असतं. कारण तिथे मिथुन राशीकडे माहिती खूप असते, पण ज्ञान थोडंसं कमी असतं. परंतु माहितीच्या आधारावरती तो स्वतःला प्रचंड विद्वान समजत असतो, असं आहे. कारण त्याच्याकडे व्यवहार चातुर्य कमी असतं. मग इथे जर समजा आपण मिथुन राशीच्या माध्यमातून तिथे हा एक्का पाहण्याचा प्रयत्न केला, तिथे सूर्याची भूमिका पाहिली, तर जातकाची समस्या ही त्या बाबतीतली असू शकते. तिथे त्याला मोठेपणाची बाधा
अहंकाराची बाधा, गर्वाची बाधा जी आहे ती त्याच्यामध्ये जास्त असू शकते. जातक हा फार बडबड्या असू शकतो आणि ज्या काही गोष्टी बडबडीच्या माध्यमातून तो करेल, तो खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी करेल. म्हणजे हिमालय पे जाके कभी-कभी बर्फ भी बेच के आएगा वो. अशा तऱ्हेच्या सुद्धा तो गोष्टी करणारा असू शकेल. त्यानंतर तिथे जर समजा आपण तूळ राशीकडे वळलो, तर तूळ राशी जी आहे, ही तूळ राशी मुळातच त्याच्यामध्ये संतुलित असणारी राशी. परंतु ह्या तूळ राशीकडे इतरांना देखील संतुलित ठेवण्याचं, इतरांचं देखील संतुलन सांभाळण्याचं, बॅलन्स सांभाळण्याचं कार्य उत्तम रीतीने केलं जातं. त्यानंतर ही व्यक्ती त्याच्यामध्ये इतरांच्या मनावर राज्य करणारी असेल, इतरांकडून स्वतः मान-सन्मान मिळवणारी असेल. जसं मिथुनेच्या बाबतीमध्ये मी म्हटलं, की तो काहीतरी सांगून मान मिळवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुळेचा मनुष्य त्याच्यामध्ये काही न सांगता इतर लोकं त्याला आपसूक मान देतील. ते त्याच्या कर्तृत्वाच्यामुळे देतील किंवा त्याच्या स्वभावाच्यामुळे देतील किंवा अन्य कुठल्या गोष्टीमुळे देतील. पण त्याला तिथे आपसूक ते लोकं मान देण्याचा प्रयत्न करतील. आपण काय म्हणतो दरवेळेला तुळेचा सूर्य म्हणजे नीचेचा सूर्य. तर तुळेचा सूर्य म्हणजे नीचेचा सूर्य हा मी मागे एकदा सांगितलं होतं, की तो मनातून विचार काढून टाका. तो दिशा परत्वे फक्त कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये नीचेचा आहे. म्हणून तिथे तूळ राशी येते म्हणून तो त्याच्यामध्ये नीचेचा आहे. पण त्या तूळ राशीमध्ये असं काहीही चुकीचं नाहीये, की तिथे असलेला सूर्य हा नीचेचा आहे म्हणजे कमी किमतीचा आहे किंवा कमी त्याच्यामध्ये क्षमतेचा आहे. हा विचार पूर्णपणे मनातून काढून टाका. इथे असलेला सूर्य जातकाला मग ते स्त्री जातक असो किंवा पुरुष जातक असो, त्याला त्याच्या जोडीदाराबद्दलचे संकेत अतिशय चांगले दाखवले जातात, उत्तम दाखवले जातात. मग जेव्हा तिथे तूळ राशीमध्ये सूर्य असतो, तर त्यावेळेला आपण एखाद्या मुलीला सांगतो, की तुझा तूळ राशीचा सूर्य आहे, नीचेचा सूर्य आहे, तर तुला त्याच्यामध्ये विवाहामध्ये अडचणी येतील. तर बिलकुल अडचणींचा काही त्याच्यामध्ये भाग दाखवला जात नाही. उलट असं दाखवलं जातं, की पती हा तिच्यापेक्षा काकणभर सरसच असेल. रूपाच्या बाबतीमध्ये, व्यवहाराच्या बाबतीमध्ये, ज्ञानाच्या बाबतीमध्ये किंवा अन्य ज्या काही गोष्टी तुलनात्मक तुम्ही पाहाल, तर त्या सगळ्या बाबतीमध्ये तो पती जो आहे, तो त्याच्यामध्ये काकणभर सरसच असेल आणि जर नसेल, आर्थिक बाबतीमधून जर समजा सरस नसेल, तर तो विवाहाच्या नंतर नक्की पुढे जाईल. कारण ही तूळ राशी मी तुम्हाला आणखीन थोडंसं एक पाऊल पुढे घेऊन जातो. त्याच्यामध्ये ही जी तूळ राशी आहे, ही आकाशामध्ये दक्षिणेकडे येणारी राशी आहे आणि दक्षिण दिशा ही सूर्यासाठी अत्यंत लाभदायक आहे, दिग्बली आहे. मग तिथला सूर्य हा काही त्याच्यामध्ये कमी किमतीचा किंवा कमी क्षमतेचा असू शकत नाही. मग आता जर समजा आपण त्याच्यामध्ये आरोग्याच्या बाबतीतला सूर्य आहे म्हणजे आरोग्याच्या बाबतीतली समस्या पाहिली पाहिजे. मग आता आरोग्याच्या बाबतीतली जर समस्या पाहिली, तर कोणती असू शकते? जर आरोग्याच्या बाबतीमध्ये जातकाला समस्या असेल, तर ती कमरेच्या बाबतीमध्ये लोअर बॅक पेन हा जो काही पोर्शन आहे, भाग आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये असू शकते. ओटीपोटाच्या संबंधित असू शकते स्त्री असेल तर. त्यानंतर तिथे एखाद्याला ज्याला आपण आपला किडनीचा जो काही भाग आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये तिथे काही वेळेला समस्या असू शकते. असा तऱ्हेचा भाग तुम्हाला लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यानंतर मिथुन राशीचा सूर्य म्हटल्याच्या नंतर बोलण्याच्या बाबतीतली समस्या म्हणजेच जीभ, जबान जी आहे, तर त्याच्या बाबतीतली समस्या, त्यानंतर स्किनच्या बाबतीतली समस्या, हाही भाग तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात घेणे आवश्यक आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला कुंभ राशीकडे यायचं आहे. कुंभ राशीकडे आल्याच्या नंतर तिथे कुंभ राशी म्हणजेच शनीची मूल त्रिकोण राशी आहे लक्षात घ्या. बघा ते इथे तुमचा बेस पण कंप्लीट होतोय, व्यवस्थित चांगल्यापैकी होतोय. ही शनीची मूल त्रिकोण कुंभ राशी आहे. मग आता ह्या राशीमध्ये अशी काही तत्व आहेत, की या राशीला अवकाशाच्या संबंधी, आकाशाच्या संबंधी प्रचंड ज्ञान असतं आणि त्याच्या माध्यमातून जर समजा हा जातक पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला चांगल्यापैकी यश मिळू शकतं. त्याला अवकाशाच्या संबंधी, आकाशाच्या संबंधी, गूढशास्त्रांच्या संबंधित ज्ञान असू शकतं. कारण ही कुंभ राशी प्रॅक्टिकली एखादी गोष्ट स्वीकारणारी असते आणि त्याच्यामध्ये जर समजा आपण विचार केला, तर ह्या कुंभ राशीत जर सूर्य असेल, तर तिथे सूर्य म्हणजे प्रकाश आहे, सूर्य म्हणजे तेज आहे, सूर्य म्हणजे अग्नितत्व आहे आणि हे अग्नितत्व जर ह्या वायुतत्वाशी संबंधित आलं किंवा त्याच्यामध्ये जर समजा आपण असा विचार केला, की हेच अग्नितत्व त्या कुंभ राशीच्या संबंधित आलं, तर अवकाशस्थ ग्रहगोलांचं ज्ञान, त्यानंतर तिथे कुठल्याही तऱ्हेच्या तत्वज्ञानाचा सार हा आपल्याला सहज रीतीने गिळंकृत करता येतो, पिता येतो, त्याचा रसास्वाद घेता येतो. हा आपल्याला त्याच्यामध्ये एक भाग लक्षात घेणे आवश्यक आहे. मग तिथे कुंभ राशी म्हणजे केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये आपण असं म्हणून चालणार नाही, की कुंभ राशी म्हणजे त्याच्यामध्ये प्रगल्भ राशी आहे, हुशार राशी आहे, बस एवढं तिचं वर्णन नाहीये. त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत. मग तिथे जर
ह्या प्रगल्भ राशीमध्ये सूर्यासारखा जर ग्रह आला असेल तर माणसाकडे अहमपणाची भावना कमीत कमी तयार होत असते. पण त्याच्यामध्ये बघा, इथे आपण इतर ग्रहांच्या युतीचा वगैरे काही विचार करत नाहीये. पण त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक सांगू इच्छितो, की जर कुंभ राशीमध्ये सूर्य असेल आणि तो जर त्याच्यामध्ये तिथे त्याच्या एकट्याचा आपण विचार केला, तर त्याच्यामध्ये अहमपणाची भावना जी आहे ती कमी असते आणि जर ती पहिल्यांदी स्थानपरत्वे असेल, तर तो कुंभ राशीमुळे सगळा अहम गळून पडतो. कुंभ राशी अशी व्यवस्था तयार करून ठेवते, की त्याच्यामध्ये जातकाचा सगळा अहमपणाचा भाव नेस्तनाबूत होऊन जाऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये शनी महाराज उत्तम रीतीने व्यवस्था करून ठेवतात, की कुठल्याही तऱ्हेने असा जातक त्याच्यामध्ये जास्ती आगाऊपणा, त्रासदायकपणा लोकांसाठी करणार नाही. तो केवळ आणि केवळ आपल्या ज्ञानामध्ये रत राहील, अशा तऱ्हेची भावना त्याच्यामध्ये तयार होते. आता आरोग्याकडे थोडंसं आपण लक्ष केंद्रित करू. तर आरोग्य म्हटल्याच्या नंतर कुंभ राशीकडे येणारी जी व्यवस्था आहे, तर ती पायांची व्यवस्था आहे. पायांच्या संबंधित एखादं दुखणं, पायांच्या संबंधित एखादं विकार, सूज म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये तिथे हाडांच्या संबंधितला एखादा विकार किंवा काही गोष्टी ज्या आहेत, त्या तुम्हाला तिथे पाहता येतात. आणि कुंभ राशी म्हटल्याच्या नंतर शनी म्हटल्याच्या नंतर हाड हा जो काही विषय आहे, तर तो त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासला पाहिजे. मग जातकाचा प्रश्न कशा पद्धतीचा आहे, कोणत्या पद्धतीचा आहे, याच्या अनुसरून तुम्हाला त्याच्यावरती विवेचन करणं गरजेचं आहे. आता हे आपण केलेलं थोडक्यातलं विवेचन आहे. ग्रह राशींचं आपण थोडक्यातलं विवेचन आहे. जर तुम्ही आधीची व्याख्यानं आपली ऐकली असतील, म्हणजे ग्रह राशींच्या विवेचनाची, तर त्याच्यामध्ये एक-एक ग्रह आपण 2-2 4-4 तास घेतलेला आहे. नाही का? तर तसाही त्याच्यामध्ये 4-4 तास 4 तास आपण एक ग्रह शिकवलेला आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला किमान तुम्ही आत्ता जे सांगतोय ते जरी तुम्ही त्याच्यामध्ये रटत राहिलात, घोटत राहिलात ना, तरी सुद्धा खूप होऊन जाईल. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण आता ह्या बदामच्या एक्क्याकडे येऊया. बदामचा एक्का म्हणजे त्याच्यामध्ये कर्क राशीतला सूर्य, बदामचा एक्का कर्क राशीतला सूर्य, बदामचा एक्का वृश्चिक राशीतला सूर्य, बदामचा एक्का मीन राशीतला सूर्य. आता जेव्हा आपण बदामच्या एक्क्याकडे कर्क राशीतल्या सूर्याप्रमाणे पाहतो, तर त्यावेळी तिथे जातकाला लवकरात लवकर सुख लाभण्याची आणि जर समजा तो एखादी स्वतःच्या सुखाची योजना आखत असेल, घर गृहस्थीची योजना आखत असेल, घर बांधण्याची किंवा घर घेण्याची योजना आखत असेल, तर त्या कर्क राशीला त्याच्यामध्ये ग्रहसौख्य, घराचं जे काही सुख आहे, ते उत्तम रीतीने मिळतो. मग तो त्याच्यामध्ये कर्क राशीचा सूर्य असलेल्या लोकांनी त्याच्यामध्ये हा विचार करावा. तर माझा स्वतःचा कर्क राशीचा सूर्य आहे. मग आता कधी-कधी ज्या वेळेला आपण विचार करतो, तर एक काही काळापुरता त्यावेळेला गोचरीचं भ्रमण त्रासदायक असू शकतं. तर त्यावेळेला तिथे थोडासा त्रास प्रत्येकाला सहन करावा लागतो. पण मूलतः अशी लोकं त्याच्यामध्ये ग्रहसौख्य हे उत्तम रीतीने घेऊन आलेले असतात आणि त्यांना हे आपल्या वयाच्या आधीच उत्तम रीतीने ग्रहसौख्य मिळतही असतं. त्यानंतर पित्याची माया ही त्यांना मिळत असते. मग त्याच्यामध्ये त्यांनी दाखवली का नाही दाखवली पित्याने तो प्रश्न नसतो. पण पित्याकडून आलेला जो काही वारसा हक्काचा किंवा त्याच्यामध्ये मायेचा जो काही भाग आहे, तो त्यांना सहज रीतीने त्याच्यामध्ये मिळत असतो. जेव्हा तुम्ही कर्केच्या सूर्याचा विचार करता तेव्हा. त्यानंतर तिथे आणखीन कर्केच्या ह्या सूर्याच्या बाबतीमध्ये म्हणजे बदामच्या एक्क्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो, तर बदामचा एक्का हा जातकाच्या जीवनामध्ये एका विशिष्ट पद्धतीच्या माध्यमातून तिथे अधिकारपद हे त्याच्या नशिबी आणतोच आणतो. विशिष्ट पद्धतीच्या माध्यमातून म्हणजे कसं, की लोकांची सहमती, लोकांची संमती ज्याला असते, लोकांनी त्याला स्वीकारलेलं असतं. कधी-कधी लोकं राजाला स्वीकारणार नाहीत, पण याला स्वीकारतील. लक्षात घ्या. तिथे 10 लोकं असतील लीडर, पण त्या 10 लीडरमध्ये हा कुठेतरी 7वा-8वा असेल, तर याला स्वीकारतील. पण त्या बाकीच्या मधल्या लोकांना स्वीकारणार नाहीत. एवढी क्षमता जी आहे, तर ती ह्या कर्केच्या सूर्याकडे असते. कारण तो त्याच्यामध्ये स्वतः राजराशीमध्ये आहे. की तो लोकांचं मन जाणणारा आहे. तो लोकांच्या मनाचा आपल्या मनाने विचार करणारा आहे. अशा पद्धतीचं जे काही गोष्ट आहे, तर ती त्याच्यामध्ये त्या कर्केच्या सूर्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आता तोच जर समजा त्याच्यामध्ये वृश्चिकेकडे गेला सूर्य तर पहिलं आपण ह्या सूर्याच्या आरोग्यावरती थोडंसं विवेचन करू. आता आरोग्याच्या संबंधी जर विवेचन करायचं म्हटलं, तर तिथे छाती, फुफ्फुस, लंग्स वगैरे हा जो काही भाग आहे, त्याच्या बाबतीत थोडासा आपल्याला विचार-विनिमय करणे गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा भाग असा, की जर
याच सूर्याच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर रक्ताच्या बाबतीमध्ये तिथे त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. आपल्या रक्ताची शुद्धता कशी राहील, आपलं रक्त त्याच्यामध्ये आरोग्यासाठी इतकं योगकारक आणि महत्वाचा घटक आहे, तर ते रक्त कसं ताकदवान आणि शुद्ध आणि शक्तिशाली राहील याच्याकडे त्याने तिथे विचार विनिमय करून लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीचा भाग तिथे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता जर समजा असा सूर्य असेल, तर लोकांनी ह्या जातकाला कितीही दर्शवलं, की तुम्ही महत्त्वाचे नाही, तरी सुद्धा हा जातक येन-केन माध्यमातून, येन-केन कारणामधून तिथे आपली छाप जनतेसमोर पाडून तिथे लोकांच्या मनामध्ये घर करतो. हा ह्या सूर्याच्या बाबतीतला फलादेश आहे. मला वाटतं, की याचे 5 लेक्चर मी तुम्हाला सांगितलेत, परंतु काय वाटत नाही 5 लेक्चर होईल. त्याच्यामध्ये सांगता येत नाही. चलो जो होगा देखा जाएगा. बरं असो. आता त्यानंतर वृश्चिकेचा जो काही सूर्य आहे, तर वृश्चिकेच्या सूर्याच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला, तर एखादी व्यक्ती आपल्या सन्मानाला, मानाला घेऊन तिथे थोडीशी कन्फ्यूज असते. त्याला तिथे कधी-कधी सन्मान, मान ह्या बाबतीमध्ये थोडासा विलंब सुद्धा होतो. कधी-कधी कन्फ्युजन तयार होतं. कधी-कधी अहमपणामुळे काही गोष्टी, काही संधी ज्या आहेत त्या हातून निघून जातात आणि बऱ्याचदा असंही होतं या जातकांच्या बाबतीमध्ये, की तिथे त्यांना वेळेला तिथे ज्यावेळेला खरोखर मान-सन्मानाची गरज असते, त्यावेळेला त्यांना तिथे मान-सन्मान तर मिळत नाही. परंतु मागाहून त्यांना तिथे काही गोष्टी मान-सन्मानाच्या दर्शवल्या जातात, की तुम्ही किती महत्त्वाचे आहात. परंतु तिथे त्याचा वापर केला जातो आणि बऱ्याचदा ह्या जातकांना स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा शंका येणं, त्याच्यानंतर तिथे कन्फ्युजन असणं, कारण ही राशी थोडीशी कन्फ्यूज आहे. कन्फ्यूज आहे म्हणजे कशी, की निर्णयाच्या बाबतीत कन्फ्यूज नाही, निर्णयाच्या बाबतीमध्ये ही ठाम आहे. परंतु 2-3 ऑप्शन्स जर समजा समोर असतील, तर त्याच्या बाबतीमध्ये ती व्यक्ती किंवा तो जो जातक आहे, त्या सूर्याच्या बाबतीतला तो थोडासा त्याच्यामध्ये दोलायमान स्थितीमध्ये येतो, की नेमकं आपल्याला काय चॉईस केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर समजा हा वृश्चिकेचा सूर्य आपण अभ्यासला, तर व्यक्तीकडे गर्व किंवा अहमपणा जो आहे, तो अधिक असतो. कारण तिथे मंगळाची शेवटी ही राशी आहे. या जातकांना सुद्धा त्याच्यामध्ये उत्तम रीतीने गूढशास्त्राचं, गूढतत्त्वाचं, त्याच्यानंतर आरोग्यशास्त्राच्या बाबतीमधलं किंवा आरोग्याच्या बाबतीमधलं जे काही ज्ञान आहे, ते खूप चांगल्या पद्धतीचं असतं आणि त्या बाबतीत त्यांनी जर समजा प्रयत्न केले, तर तिथे खूप चांगलं यश मिळवू हे लोकं शकतात. एवढी त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि असा हा वृश्चिकेचा सूर्य तिथे लोकांना कळू न देता आपल्या आपल्या अनेक योजना तिथे कार्यरत ठेवणे आणि त्या कार्यरत पार पाडण्या त्या कार्यरत ठेवण्यासाठी आणि त्या उत्तम रीतीने तिथे पार पाडण्यासाठी तिथे कोणत्या तऱ्हेचा खेळी खेळेल, काय करेल काही सांगता येत नाही. परंतु तो आपल्या इच्छित ध्येयामध्ये तिथे यश मिळवण्याकरता यश मिळवण्याकरता तिथे सगळी बाजी पणाला लावणारा आणि अखेरीस ती बाजी जिंकणारा असतो. असा हा वृश्चिकेचा जो सूर्य आहे, तो त्याच्यामध्ये म्हणजे आपण त्याच्यामध्ये जर समजा बदामचा सूर्य जर आपण त्याच्यामध्ये पकडला, बदामचा एक का, तर त्याच्यामध्ये अशा तऱ्हेची गोष्ट आहे. ओके. अशा जातकांना आरोग्याची समस्या ही स्पेशली तिथे संततीच्या संबंधित, संतती न होण्याच्या संबंधित कधी-कधी असू शकते किंवा संततीच्या बाबतीमध्ये तिथे विलंब होणे किंवा त्यानंतर तिथे काही वेळेला जननेंद्रियांशी संबंधित असणारा विकार, आजार जो आहे, तो त्याच्यामध्ये बऱ्याचदा असू शकतो किंवा तिथे ज्याला अ, काही वेळेला हर्निया किंवा आणखीन जे काही आपला उत्सर्जनाचा भाग जिथून पाहिला जातो, तर त्याच्या अवयवांच्या संबंधित कधी-कधी तिथे काही गोष्टी त्रासदायक ठरू शकतात. याचा फक्त तुम्ही एवढा विचार लक्षात घेणे आवश्यक आहे. हं. ओके. हॅलो. काय आलं? काय बोलत हो नाही? सर. हां. हॅलो सर. तुम्ही हां, वृश्चिकेचा सूर्य आता सांगितला तो अगदी बरोबर आहे. हां, 22-23 वर्षाच्या मुलाच्या पत्रिकेत आहे. हां, आता त्याला अजून आरोग्याच्या समस्या तशा काही नाहीये. हां, पण गूढशास्त्र शिकतो किंवा कन्फ्युजन आता त्याला जॉब आलेत 2-3 हां, म्हणजे हां. तर त्याने मला विचारलं काका हे घेऊ ते तिकडे जाऊ की इकडे जाऊ? थोडा कन्फ्यूज आहे. कारण अपॉर्च्युनिटी वेगवेगळे आलेले आहेत. तर आता तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. आणि येस. सर मूल त्रिकोण राशी हा शब्द प्रयोग काय आहे? नाही का? नक्की सांगतो तुम्हाला मी. आता इथे हो. आणि माहिती आहे कुंभेचा शनी सुद्धा आहे सांगतो, एका सांगतो. पत्रिकेत. हा नाही, सांगतो. नाही. तुम्ही म्हणालात ना याच्या अगोदर. तो पण तसाच आता फक्त तुम्ही तसाच एक आहे. काम करा, की मी जे सांगतोय ते फक्त ऐका तुम्ही.
मी तुम्हाला ओके. मूलत्रिकोण राशी काय आहे हे तुम्हाला मी सांगतो. हा. काही चिंता करू नका. ओके. बरं सर. काही चिंता करू नका. बघा कसं आहे की मूल त्रिकोण राशी म्हणजे काय असं असतं की प्रत्येक ग्रहाला 2 राशी आहेत. तर त्याच्यापैकी एक त्याची मूल त्रिकोण राशी म्हटली जाते. जसं मंगळाची मेष राशी मूल त्रिकोण राशी म्हटली जाते. शुक्राची तुळ राशी मूल त्रिकोण राशी म्हटली जाते. बरोबर आहे. त्यानंतर तिथे बुधाची कन्या राशी मूल त्रिकोण राशी म्हटली जाते. गुरुची धनु राशी मूल त्रिकोण राशी म्हटली जाते आणि शनीची कुंभ राशी मूल त्रिकोण राशी म्हटली जाते. बरोबर आहे. म्हणजे 12 राशींपैकी 6 राशी या मूल त्रिकोण आहेत. आता जर समजा ह्या राशी मूल त्रिकोण आहेत, तर त्याच्यामध्ये काहीतरी स्पेशल आहे. काहीतरी स्पेशल आहे म्हणजे त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी स्पेशल आहेत, की ज्या त्या राशीमध्ये नाहीयेत आणि या राशीमध्ये आहेत. आता जर तुम्ही एकत्रितपणे जर समजा या सगळ्या राशींचा एक वाक्यात जर समजा तुम्ही समाचार घेण्याचं ठरवलं किंवा समाचार म्हणजे याच्यामध्ये काय नेमकं असू शकेल, तर याच्यामध्ये त्या ग्रहाची उत्तम रीतीने असलेली प्रगल्भता, ज्ञान आत्मसात करण्याची क्षमता ही ह्या राशींमध्ये जास्त असते. मग तुम्ही मेषेमध्ये जा, मेषेकडे असते. वृश्चिकेपेक्षा मेषेकडे ते जास्त हे आहे. आता जर समजा आपण म्हटलं की मेष आणि वृश्चिकमध्ये जास्त धाडसी कोण? तर अगदी स्पष्टपणे त्याच्यामध्ये मेष जास्त धाडसी. वृश्चिक तेवढी धाडसी नाही. वृश्चिक 2 पावलं मागे येईल. वृश्चिक 2 पावलं मागे येईल कारण त्याला कूटनीती माहिती आहे. मेषाला कूटनीती माहिती नाही. कारण मंगळ स्वतः कूटनीती तज्ञ नाहीये. मंगळाकडे स्वतःकडे अटॅकिंग नेचर आहे. मंगळाकडे स्वतःकडे अटॅकिंग नेचर आहे. असं आहे. आता तुम्हाला गंमत म्हणून त्याच्यामधलं एक उदाहरण सांगतो. तुम्ही एक शरद पोंक्षेंचं एक बाजीराव पेशव्यांवरती एक व्याख्यान आहे. तर त्या व्याख्यानामध्ये त्यांनी असं विवेचन केलेलं आहे. त्यांनी असं सांगितलंय की सेनापती कोण असतो? बघा सेनापती कोण असतो? समोरचा मनुष्य माझ्यावरती आक्रमण करणार आहे आणि तो आक्रमण करणार आहे म्हणून मग मी माझ्या सगळ्या सीमा तिथे व्यवस्थित सक्षम करून ठेवीन, पॅक करून ठेवीन आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये त्याने आक्रमण केलं तर मग मी त्याला उत्तर देईल. तो सेनापती नाहीये. सेनापती कोण असतो? तो तयारी करतोय त्याच्या आधी मी माझी तयारी करेन आणि त्याच्यावरच मी अटॅक करेन. म्हणजे अटॅकिंगची जी भूमिका आहे ना, ती त्याच्याकडे आहे. आता त्यांच्या लग्नी मंगळ आहे. मिथुन लग्न आहे, लग्नी मंगळ आहे. पण तो लग्नीचा मंगळ जो आहे, तो तिथे कालपुरुषाच्या कुंडलीनुसार मेषेमध्ये येतो. मग तिथे त्यांची भाषा कशी आहे बघा. अटॅक. बाजीराव पेशवे काय करायचे? श्रीमंत बाजीराव पेशवे या अशा पद्धतीची त्यांची क्षमता होती. म्हणून तर मराठ्यांचा झेंडा अटकेपार गेला ना. मग तिथे जर समजा आपण हा विचार केला, तर अशा स्थितीमध्ये वृश्चिकेकडे ही क्षमता नाही. वृश्चिकेकडे क्षमता वेगळी आहे. वृश्चिकेकडे क्षमता वेगळी आहे. मग तुम्हाला आणखीन एका सिनेमामध्ये मी घेऊन येतो. आता ह्या कलाकाराकडून दुसऱ्या सिनेमामध्ये घेऊन येतो. बॉर्डर नावाचा जर तुम्ही सिनेमा पाहिला असेल, तर बॉर्डरमध्ये एक सीन आहे, की तिथे अँटी टँक माईन्स ज्या आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी वाळवंटामध्ये पेरून ठेवलेले असतात आपल्या सैन्याने आणि तिथून त्यांचे टँक येत असतात समोरून. बरोबर? तर तिथून सहकारी सनी देओलला म्हणजे ज्याचं वृश्चिक लग्न आहे आणि तो त्याच्यामध्ये मेजरच्या भूमिकेत दाखवला ज्याचं वृश्चिक लग्न आहे, लग्नी शनी राहूची युती आहे, तर त्याला तिथे विचारलं जातं, म्हणजे आता अटॅक करायचा का? तो म्हणतो नाही नाही, आने दो सालो को जरा नजदीक. ही कूटनीती आहे. म्हणजे आपण जे पेरलेलं आहे ना, तिथपर्यंत त्यांना येऊ द्या. पण मेषेचं तसं नाहीये. म्हणून त्याच्यामध्ये ज्या ग्रहाचं जे तत्व ज्या राशीकडे ओतप्रोत भरलेलं आहे, त्याला मूल त्रिकोण राशी म्हटलेलं आहे. आता तुमच्यापैकी अनेकांनी पुस्तकं बरीच वाचलेली आहेत. हे विवेचन वाचलं का पुस्तकात? तामसेकर साहेब? नाही सर, नाही. कुणी हे- म्हणजे कोणालाही विचारतोय. आता तुमची माझी बऱ्याचदा चर्चा होते म्हणून मी स्पेशली तुम्हाला विचारलं. नाही सर, असं कधीही वाचनात आलं नाही. माझ्याकडे पण भरपूर ग्रंथ आहेत ज्योतिषशास्त्र, म्हणजे अशी वाक्य कुठेही लिहिलेली आढळत नाही.
मग हा त्याच्यामधला खरा गुणधर्म आहे. डांगरे साहेब, तुमच्या लक्षात आलं का? येतंय थोडं सर. नक्की येणार. लेक्चर वारंवार ऐका, तुम्हाला नक्की लक्षात येणार. काय त्याच्यामध्ये कठीण असं काहीच नाहीये. फक्त कसं आहे की तुम्ही लवकर पहिलीत पाठवल्या तर. नाही, कसं आहे, तुम्ही पहिलीत बसलात नाही. मी तुम्हाला बाहेरूनच 10वीच्या परीक्षेला बसवलं. असं त्याच्यामध्ये गंमत झालेली आहे. पण तुमचा अभ्यास कमी नाहीये. तुम्हाला ही गोष्ट सहज रीतीने प्राप्त होणार. काय त्याच्यामध्ये तुम्ही काळजी करायची? सहज सहज एक काय याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मला तर वैयक्तिकरित्या असं वाटतं की ह्या गोष्टींमध्ये जर समजा म्हणजे काही नसेल माहिती, तर असं काही वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाहीये. ते काय कधी माहिती पडू शकतं आणि सहज रीतीने पडू शकतं. ओके. सर माझ्या माहितीप्रमाणे 2 वर्षात तुम्ही मूल हा. त्रिकोण राशी हा शब्द पहिल्यांदा वापरलाय खास. हा, कारण माझ्या बऱ्यापैकी हे कारण मुळात मी ऑपरेशन तर करताना काय काय गोष्टींची ना नाही नाही नाही, वापरलेला आहे हा शब्द, सरांनी वापरलेला पण मी आहे तरी नाही ऐकलेलं. बऱ्याचशा लेक्चर मध्ये. नाही अच्छा. आहे आपला, आता तुम्ही यात मागची जी लेक्चर होती ना आपली सर्वतोमुद्र चक्रमध्ये, त्यावेळेला 2-3दा हा शब्द तुम्हाला मिळेल बघा माझ्याकडून लेक्चर. स्लिप झाला असेल. माझ्याकडून स्लिप येस, होऊ शकतो. नाही वापरलेला आहे मूळ काही त्रिकोण राशी. अच्छा. काही त्याच्यामधून तुमच्याकडून जर मुद्दे जाऊ निसटला शकतात. हा असेल तर मी परत विचारू शकतो सरांना. बिलकुल बिलकुल. तुम्हाला बघा, तुम्ही अभ्यास करणं ही तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला शिकवणं आणि येईपर्यंत शिकवणं ही माझी जबाबदारी आहे. सर एक विचारू का? विचारा ना. मेषेचा पण मंगळच आहे आणि वृश्चिकेचा पण मंगळच आहे. हो, आहे ना. मग हा यांच्यात फरक का, मग ह्याच्यात धडाडी का नाही वृश्चिकेमध्ये? कारण ते जलतत्व आहे आणि ते गहिरं पाणी आहे. ज्या पाण्यामध्ये, ज्या डोहामध्ये पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा पत्ता लागणार नाही, मागमूस लागणार नाही की याच्या खाली दडलंय काय. याचा तुम्ही जर समजा एखाद्या शेवाळ साचलेल्या पाण्यामध्ये किंवा काळं पडलेल्या पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये गढूळ झालेल्या पाण्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न कराल, ज्या डोहामध्ये मगरी असतात, ते पाणी स्वच्छ असतं का हो? नाही, ते पाणी कसं असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला काही दिसतच नाही. मग कळत तिथे नाही. बिचारी हा. जनावरं जातात, पाणी प्यायला जातात आणि मग मगर गुपचूप येऊन कचकन गिळून टाकते त्यांना. मग असंच आणि हे असतं. मग ते वृश्चिक आहे आणि आणि मेष कसं आहे, हा. की ते तेज आहे, अग्नी आहे, अग्नितत्व आहे ते. ते वृश्चिकेसारखा गहिरा डोह नाहीये, तो अग्नी आहे. तो स्वयं तिथे अग्नीसारखा तेजवान असल्या कारणाने तो म्हणतो, की मी इथे शड्डू ठोकून उभा राहील. एक काय 10 शत्रू येऊ देत. मग शेवटी मंगळ हा मंगळ आहे. मंगळाची अशीच वाक्य असतात. आता परत एकदा तुम्हाला सनी देओलचं वाक्य सांगतो. मला आता आठवलं. तोंडावर आल्याच्या नंतर मला राहवत नाही. तुम्ही घातक जर पिक्चर पाहिला असेल, तर घातकमध्ये एक स्मशानातला सीन आहे. बघा, फायटिंगचा सीन स्मशानामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये सनी देओलला जी काही वाक्य त्याच्यामध्ये डायलॉग्स जे दिलेले आहेत, तर स्मशान कोणाकडे येतं? शनी, राहू या ग्रहांच्या अखत्यारीमधलं स्मशान आहे. वृश्चिक राशी ही अष्टमामध्ये येते. तिथून सुद्धा स्मशान पाहिलं जातं. आणि त्याच्यामध्ये तो असा डायलॉग म्हणतो, "सातों को सात मारूंगा, एक साथ मारूंगा." हे मंगळाचा तेज आहे. कसम गंगा मैया की. गंगा मैया कोणाकडे आली? वृश्चिकेकडे आली. जलतत्व आहे ना. कसम गंगा मैया की, सातों को सात मारूंगा, एक साथ मारूंगा. म्हणून तुम्ही कुठली सिनेमा बघा, का नाटक बघा, काही बघा. तुम्ही समोरच्याला ते ग्रहाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करा. बघा, ज्योतिष एवढं सोपं होईल ना आपल्याला. मजा येईल ज्योतिष पाहायला पण आणि ज्योतिष शिकायला पण. आणि त्यात तो आवाज सुद्धा मंगळाचा. बुधाचं पण तेच आहे. काय? मिथुनेतल्या बुधाला व्यवहार चातुर्य नाही असं तुम्ही म्हणलात, परंतु कन्या राशी ही अरे, बुधाचीच व्यवहार आहे चातुर्य आणि प्रचंड तिथे आहे. आता मला व्यवहार सांगा, की चातुर्य बुध आहे. बरोबर एक्झॅक्टली. आता तुम्ही एकदम नब्ज पकडलेली आहे. आता जर समजा बुधाचा आपण असा विचार केला, तर बुधाच्या ह्या विचारामध्ये बुधाकडून आपण काय अपेक्षित असतो? चातुर्य, व्यवहार चातुर्य, स्ट्रीट स्मार्ट. ते नाही ते. हॅलो, हॅलो.
सर रेकॉर्डिंग स्टॉप झाला असा आवाज आला. हा रेकॉर्डिंग स्टॉप झाल्याचा आवाज आहे. एक मिनिट. रेकॉर्डिंग तर मला इथे चालू दाखवतंय. माझं इंटरनेटचं थोडंसं हे झालं होतं. रेकॉर्डिंग मला इथे चालू दाखवतंय. आलं? हो हो आलं सर. सर आता. हा. ओके. हो सर. आणि सर हा. सर आता चला एक सर. अजून एक उत्तर मिळालं मंगळाचं. तुम्ही जे मंगळाचं वृश्चिक आणि मेषेचं सांगितलं एवढं हा. उत्तर देता येत नाही तर मग सोप्या भाषेत सांगायचं एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. संपलं का? नाही. नाही एका ज्योतिषांनी सांगितलं ना की हा. पहिल्या राशी मंगळाची पॉझिटिव्ह आणि हा. दुसरी निगेटिव्ह. झालं. एवढं कोण सांगत हा, बसतं. हा असं काय? गैर पाणी आहे. हा. तर आता पुढच्या पण पॉझिटिव्ह म्हणजे त्या हिशोबाने आता तुम्ही एक उलगडतात त्याचे पण वृषभ आणि अशा पण सांगा सर प्लीज सगळ्या नाही आणि ते येतीलच ते त्या. ते ते नाही ते हा. आपण सांगूच नंतर कधी. पण आता एक हा. विषय निघाला. कसा आहे की तुम्ही प्रश्न विचारला, विषय निघाला आणि मी त्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना दिली, सांगितलं. बरोबर आहे. आणि कसं असतं की समजा आपण तो विषय तुमचा प्रश्न टाळून जर समजा मी पुढे गेलो, ते नंतर मजा राहत नाही मग त्याच्यामध्ये. गपावसात मग मध्येच काहीतरी. हा पण काही वैयक्तिक आता तुम्ही तिथे काही विचारलं असतं बाबा नाही माझ्या कडे अमुक आहे तमुक आहे मग त्याचं उत्तर द्यायचं उत्तर द्या तर त्याच्यात मजा नाही. पण तुम्ही हा प्रश्न जो विचारलेला आहे तर तो सांगणं कर्तव्य आहे. ते सांगितलेलं आहे. ओके. पण आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ह्या ज्या काही सगळ्या मूल त्रिकोण राशी ज्याला म्हटलेलं आहे मग त्याचं एक अंशात्मक रीतीचं सुद्धा गणित आहे. तर ते ज्या वेळेला मी कधी बेस प्राथमिक जो आहे तो भाग त्याच्यामध्ये शिकलो तो मला त्याच्यामध्ये नक्की सांगता येईल. आता सर माझी शंका राहिली बाजूला. हा बोला बुधाकडे शंका बाजूला तुम्ही ठेवून कसं. म्हटलात बुधाकडे व्यवहार चातुर्य नाही. येस एक्झॅक्टली. बुधाकडे व्यवहार चातुर्य आहे आणि तो व्यवहार चातुर्याचा पूर्ण भाग हा मिथुन राशीकडे कमी आणि कन्या राशीकडे जास्त आहे. बुधाकडे कन्येत आहे. हा एक्झॅक्टली. मग आपण कन्याला काय म्हणतो? कन्या कशी आहे? स्ट्रीट स्मार्ट आहे ना. कन्या हं. राशी स्ट्रीट स्मार्ट आहे. त्याच्यामध्ये रस्त्यावर वापरलं जाणारं चातुर्य हे कसं तर अशा पद्धतीने वापरायचं. जसं मी दादरवरून ज्या वेळेला मला परळला यायचं असायचं आणि माझ्या हातात काही सामान असायचं. टॅक्सी बिलकुल मिळायचीच नाही. टॅक्सी मिळायची नाही. मग मी काय करायचो? त्याला सांगायचो महालक्ष्मी. मग तो लगेच थांबायचा. थांबला की मग मी टॅक्सीत बसायचो. टॅक्सीत बसलं की त्याला सांगायचो, "यहाँ से ले लो, वहाँ से ले लो." आता जेव्हा मी टॅक्सीत बसलो त्यावेळेला माझं ऐकणं त्याचं कर्तव्य आहे की यहाँ से वहाँ से ले लो. मग त्याला मी तिथं परळला आणून थांबवलं. तो म्हणतो, "अरे महालक्ष्मी." बोललो, "ये बिल्डिंग का नाम महालक्ष्मी है." संपला विषय. तिथे व्यवहार चातुर्य दाखवलं. नाहीतर मग तिथे मला 2 तास थांबायला लागेल टॅक्सीसाठी. त्याला जर महालक्ष्मीला लांबचं भाडं हवं असेल, तर मग मला तिथपर्यंत थोडंच जायचंय आणि मग परत तिथून कसं यायचं? हा भाग आहे ना. आलं लक्षात? मॅडम कुठे गेल्या? हो आलंय लक्षात आलं. हा. म्हणजे बुधाच्याच या दोन्ही राशी असल्या तरी मिथुनेकडे हे कमी आहे आणि कन्येकडे आहे जास्त कन्येकडे जास्त. व्यवहार माझा कन्येत एकही ग्रह नाही. पण मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगितलं. बरं असो. आता आपल्याला त्याच्यामध्ये हा जो एक्का आहे, तर तो एक्का मीन राशीच्या अंतर्गत असलेला एक्का पाहायचा आहे. मीन राशीच्या अंतर्गत असलेला एक्का म्हणजे त्याच्यामध्ये सूर्याची भूमिका काय असू शकते? तर इथे सूर्याची भूमिका ही आरोग्यावर जास्तीत जास्त किंवा आपल्या घर, परिवारावर, कुटुंबावर, मुलांवर, अभ्यासाच्या बाबतीमध्ये तिथे किंवा अन्य ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त खर्च दर्शवणाऱ्या असू शकते. त्याच्यानंतर तिथे जातकाला निसर्ग किंवा निसर्ग उपचार पद्धती किंवा निसर्गाच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, त्यांच्या बाबतीतल्या सर्व गोष्टींशी त्यांची नाळ जी आहे, ती उत्तम रीतीने जोडलेली असते. अधिकतम या जातकांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक क्षेत्र जे आहे, हे आध्यात्मिक क्षेत्र जास्तीत जास्त प्रगतीसाठी कारणीभूत ठरतं. अशा जातकांनी तिथे नारायण, सूर्यग्रह किंवा इत्यादी ज्या काही त्याच्यामध्ये पुरुष देवता आहेत, त्या पुरुष देवतांची उपासना, आराधना केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्यांना चांगल्यापैकी यश मिळू शकतं. अधिक अशा जातकांना त्याच्यामध्ये पावलांची म्हणजे
जिथे आपला पायाच्या घोटेचा खालचा भाग असतो, तर त्याच्या बाबतीतली जी काही दुखणी आहेत, तर ती दुखणी त्याच्यामध्ये दर्शवली जातात. आणि अशा ह्याच्यामध्ये जर समजा आपण तिथे या जातकाचा एखादा काही प्रश्न असेल, की बाबा अमुक एकाच्या संबंधित, तमुक एकाच्या संबंधित काही प्रश्न असेल, तर त्या प्रश्नाला आपण तिथे ह्या माध्यमातून उत्तर देऊ शकतो. आता इथे मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये तीनही ज्या गोष्टी आहेत, तीनही जी तत्व आहेत, तर त्या तीनही तत्वांचं आपल्याला त्याच्यामध्ये विवेचन किंवा तीनही तत्वांचं प्रश्नाच्या अनुसरून विवेचन करायचं असतं. तर तिथे आपल्याला प्रश्न कधीही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. लगेच उत्तर तुम्ही द्यायला तिथे लागू नका. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घेतला पाहिजे हा भाग, की जर आपल्याला एखाद्या प्रश्नावरती उत्तर द्यायचं आहे किंवा एखादा प्रश्न आपल्याला हाताळायचा आहे, तो प्रश्न व्यवस्थित ऐका. तो प्रश्न व्यवस्थित ऐकल्याच्या नंतरच तुम्हाला पुढच्या भूमिका पार पाडता येतील. प्रश्न न ऐकता, प्रश्न व्यवस्थित त्याचं आकलन न करता तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. लक्षात घ्या. ओके. आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आतापर्यंत या याच्यामध्ये जे काही आपण शिकलो, तर तुम्हाला काही त्याच्यात प्रश्न आहे का? कुणाला? वैयक्तिक नाही, याच्यामध्ये, याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असेल तर मला सांगा. सर मीनेत रवी असताना दुकडी कशी म्हणजे सांगायची? मीनेत रवी हा समजा कोणाचा कारक आहे? आरोग्याचा कारक आहे. प्रत्येक ग्रहाकडे आरोग्याचं एक एक डिपार्टमेंट दिलेलं आहे. बरोबर आहे? हे मान्य आहे तुम्हाला? नाही म्हणजे मीनेमध्ये शनी असेल तर आपण सांगू पायाचं दुखणं होईल. मला काय शनी म्हणायचं राहू. आहे, मला काय हं. म्हणायचं आहे, की जर त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रहाकडे एखादं आरोग्याचं डिपार्टमेंट दिलेलं आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? हो. बरं, आता सांगतो तुम्हाला मी. तुम्ही कधी व्ययस्थानातल्या सूर्याची पत्रिका पाहिलेली आहे? नाही, 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 नाही. बरं, सांगतो तुम्हाला. व्ययस्थान येतं नाही का? हे नाही लक्षात आलं माझ्या. हां. मग व्ययस्थानमध्ये काय पाहिलं जातं? हॉस्पिटलायझेशन पाहिलं जातं. हो, 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 हो. एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करणे आणि त्याच्या मागे उगाच फॉलोअप देत राहणे. उगाच म्हणजे हो, फॉलोअप देत राहणे. हो, म्हणजे बरोबर आहे. आरोग्यावरती हं. ज्यावेळेला आपण त्याच्यामध्ये हे करत असतो, कॉन्सन्ट्रेशन करत असतो, त्यावेळेला तिथे आपल्या आरोग्याची आणि वेळेची दोन्ही गोष्टींची हानी होत असते. आणि हो. तो जो पेशंट आहे, तोही बिचारा त्याच्यामध्ये त्याच्या आरोग्याची आणि त्याची हानी होत असते की नाही. मग तिथे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे, की अशा वेळेला जातक जो आहे, तो जातक त्याच्यामध्ये पूर्णपणे जे काही एक आरोग्य व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये अधिक गुंतला जातो. आणि स्पेशली त्याला जर आपण विकाराच्या माध्यमामध्ये तपासायचा प्रयत्न केला, तर त्याच्या पायामध्ये तुम्हाला जास्ती दुखणं दिसतं. मीन राशी ही पायांची आहे, पावलांची आहे. त्या पावलांमध्ये कधी कोणाची बोटच दुखतात, कधी कोणाचा त्याच्या मागचा भाग दुखत असतो, कधी कोणाचा तळवा दुखत असतो, कधी कोणाची टाच दुखत असते, कधी टाचेचा वरचा भाग दुखत असतो. असे अनेक त्याच्यामध्ये विकार होत असतात. ओके? कळलं, कळलं. वाह! ठीक आहे. ठीक आहे. सर फ्लॅट फूट कुणाकडे येईल? काय? फ्लॅट फीट म्हणजे तळव्यांचं आता तुम्ही म्हणालात ना, हां. तळवे फ्लॅट असतात. जिथे मिलिटरीमध्ये हे असतं क्रायटेरिया की तिथे घेत नाही फ्लॅट फीट मधून. एका उमेदवाराला नाकारलं म्हणून मला ते लक्षात आलं की फ्लॅट फीट कुणाकडे येतं मग? फ्लॅट फीट म्हणजे बघा, आर्च नसते, त्याला आर्च नसते थोडक्यात. आणि आणि मग तो माणूस लवकर एवढा राहू शकत नाही जितका बाकीच्या मिलिटरी. आणि त्या एकाच एवढ्या एका ह्यानेच तो बाकीचे सगळे जरी पास झाला तरी हां. पण त्याला नाकारलं गेलं आहे. बघा याच्यामध्ये दोन तुम्हाला सांगतो, मिलिटरीमध्ये हे नाकारण्याचे दोन हे असतात, की एक तर तुमचे दोन गुडघे जे आहेत ना, त्या गुडघ्यांमध्ये गॅप राहिला पाहिजे. ते एकमेकाला टेकले, चिकटले, की त्याच्यामध्ये रिजेक्ट केलं जातं. कारण ते पाय मग असे बेंड होतात. एखादा माणूस असं दोन्ही पावलाचा भाग आहे तो असा बेंड होतो. आणि जर फ्लॅट फीट असेल, तर मी तुमच्याकडून हे पहिल्यांदा ऐकतोय. मला पण काही त्यातली फार माहिती नाही. परंतु हा म्हणजे रिजेक्ट करतात याच्याबद्दल माहिती नाही. परंतु तो फ्लॅट फीट हा जो सपाट काही पाय सर, सपाट पायाचं म्हणतो. हां, आलं लक्षात. तो सपाट पायाचा जो काही भाग आहे, तर तो ज्यावेळेला आपण एखाद्या ग्रहाच्या माध्यमामध्ये तपासण्याचा प्रयत्न करतो, तर त्यावेळेला तुम्हाला मीन राशीमध्ये त्याच्यामध्ये एखादा ग्रह असणे किंवा तिथे जो व्ययस्थानाचा स्वामी आहे,
तो त्याच्यामध्ये शनी किंवा गुरुच्या सोबत असणे, म्हणजे त्याच्यामध्ये तिथे अशी सपाट जी काही जमिनीचा जो भाग आहे, म्हणजे पायाचा जो काही भाग आहे तो सपाट येतो, असं होतं. मग तिथलं जे काही मांसल भाग जो आहे, तर त्याच्यामध्ये कर्व कमी असतात. कर्व कोणाकडे असतात? तर कर्व हे मंगळाकडे असतात. आपल्या शरीरामध्ये जी काही आकाराची, कर्वची जी काही रचना आहे, तर ती सगळी त्याच्यामध्ये मंगळाकडे असते. जो मनुष्य मंगळाचा आहे, तर तो त्याच्यामध्ये आपल्या शरीराला कसे कर्व्स तयार होतील, म्हणजे शोल्डर कसे व्यवस्थित दिसतील, ट्रायसेप कसे व्यवस्थित दिसतील, बायसेप कसे व्यवस्थित दिसतील, त्याच्यानंतर कॉलर बोन जो आहे तो कसा त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसेल, उभट, ह्या सगळ्या गोष्टीकडे तो लक्ष देतो. पण गुरुचं तसं नसतं. गुरु हा तुम्हाला चारही बाजूनी सारखाच दिसतो, असा गुळगुळीत. आणि अशा व्यक्तींची जी बोटं आहेत ना, ती बोटं अशी थोडीशी जाडसर आणि अशी निमुळती असतात. पुढच्या टोकाला निमुळती असतात, लांबट. बरोबर? तुम्ही पाहिलं अशा व्यक्तीला? हो सर. बरं. तुम्ही बोटं पाहिलेत का त्याची अशी? नाही सर, एवढं आता बोटांकडे वगैरे नाही अजून म्हणजे पाहिलं त्याचं म्हणजे. बोट जे आहे ना, ते जाडसर हा, आता पाहिजे, भेटल्यावर पाहिजे. जाडसर आणि थोडंसं असं पुढच्या भागाला निमुळतं असं असतं. ओके, करेक्ट नाही. ओके, ठीक आहे. हरकत नाही. बरं, ठीक आहे. आता पुढचा भाग. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला ज्या वेळेला तिथे चौकटची दुरी, इस्पिकची दुरी आणि बदामची दुरी पाहिजे. म्हणजे चौकटचा 2 नंबरचा पत्ता, इस्पिकचा 2 नंबरचा पत्ता आणि बदामचा 2 नंबरचा पत्ता. आता इथे चंद्राचा भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. पण सूर्याच्या बाबतीमध्ये शिकलो, चंद्राच्या बाबतीमध्ये आता आपल्याला शिकायचं आहे. पृथ्वी तत्वाचा चंद्र हा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये दुसऱ्याला आकर्षित करणारा आणि दुसऱ्याकडे आकर्षित होणारा हा अशा तऱ्हेचा ग्रह आहे. आणि त्यामध्ये तिथे जर समजा आपण पाहिलं, तर मनाची स्थिती ही जर समजा त्याच्यामध्ये आपण वृषभेच्या माध्यमातून पाहायचं म्हटलं, तर थोडीशी लोभी, थोडीशी लालची, थोडीशी मोहात पडणारी आणि त्यानंतर आपल्याला अमुक एक गोष्ट हवी आहे, परंतु त्याच्यासाठी संघर्ष जो आहे, तो संघर्ष करण्याची तयारी नसणारी अशी ही राशी त्याच्यामध्ये आपल्याला दर्शवली जाते. आणि त्यानंतर जर समजा तिथे आपण पाहिलं, तर अशा राशींच्या बाबतीमध्ये म्हणजे अशा ह्या ग्रहांच्या बाबतीमध्ये तिथे कन्या राशीमधला जो काही चंद्र आहे, तो कन्या राशीतला चंद्र हा त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त तिथे विद्वान किंवा हुशार, विद्वान म्हणण्यापेक्षा तो हुशार आणि स्ट्रीट स्मार्ट जो आहे, जसं आता आपण 3-4 वेळा त्याचा शब्दप्रयोग केला, तो आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासता येतो. अनेक गोष्टींचं ज्ञान आहे, परंतु ते ज्ञान कुठलं ज्ञान कुठल्या ठिकाणी वापरावं, कसं वापरावं, कुठे काय बोलावं, कुठे काय बोलू नये, याचं पूर्णपणे व्यवहार चातुर्य या जातकांकडे असतं. आणि असे जातक त्याच्यामध्ये पहिल्यापासून जे काही कागदोपत्री व्यवहार करतात किंवा पहिल्यापासून जे काही कागदोपत्री व्यवहार होतात, या सगळ्या व्यवहारांच्या कागदोपत्री ज्या काही गोष्टी आहेत, त्या उत्तम रीतीने जतन करण्याचं काम ह्या राशीतला जो काही चंद्रमा आहे, तर तो त्याच्यामध्ये उत्तम रीतीने करू शकतो आणि तो तसं करतो. आता अशा कन्या राशींच्या लोकांकडे किंवा मकर राशीच्या एखाद्या माणसाकडे वृषभेचा माणूस तसं जपून ठेवणार नाही, पण एखादा मकरेचा माणूस आणि एखादा कन्येचा माणूस जर समजा तुम्ही अभ्यासण्याचा प्रयत्न केला, जर ती राशी दूषित झाली नसेल तर त्याच्यामध्ये चंद्राचा जर आपण अंतर्भाव करून मकरेमध्ये चंद्र किंवा वृश्चिक आपलं सॉरी कन्येमध्ये चंद्र ठेवून आपण जर प्रयत्न केला, तर अशी व्यक्ती जुन्या डॉक्युमेंट्स, जुन्या गोष्टी जास्तीत जास्त जतन करून ठेवणे, पुस्तकं जतन करून ठेवणे आणि त्यांना मेंटेन करणे अशा तऱ्हेचा भाग जो आहे, तो त्यांच्याकडे जास्ती प्रमाणामध्ये तुम्हाला आढळून येतो. आणि अशी लोकं तिथे असा एव्हिडन्स हा जो आहे, त्याला मकरेचा मनुष्य एव्हिडन्स म्हणतो. आणि कन्येचा मनुष्य त्याला दस्तऐवज वगैरे अशा तऱ्हेचे काही शब्द वापरू शकेल. पण त्याच्यामध्ये हा जो काही सगळा भाग आहे, तो त्याच्यामध्ये ते लोकं सांभाळण्याचं काम करतात. ओके. मग आता ह्या चंद्राकडे जर समजा आपण पाहिलं, तर इथे हा चंद्र पूर्णपणे व्यापारी बुद्धी, राजकीय बुद्धी, त्यानंतर स्वतःचा स्वार्थ लवकर साधणं आणि त्याच्यानंतर तिथे अनेक गोष्टींच्या माध्यमातून किंवा अनेक कृतीच्या माध्यमातून, अनेक वक्तव्यांच्या माध्यमातून स्वतःला आपल्याला काय मिळणार आहे किंवा आपल्याला स्वतःला कोणत्या गोष्टीतून फायदा होणार आहे, ह्या गोष्टीकडे याचं जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं. कुठल्याही तऱ्हेने ही व्यक्ती असं कधीही त्याच्यामध्ये करणार नाही, की अमुक एका गोष्टीशी किंवा अमुक एका व्यक्तीशी तिथे
मैत्री जरी करायची झाली तरी सुद्धा त्याच्या मागे त्यांचे काही व्यावहारिक कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते दडलेले असतात. हा भाग तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये कन्या राशी सुद्धा त्याच्यामध्ये कधीही असं करणार नाही की गरजेला म्हणजे काही गरज नसताना त्याच्यामध्ये एखाद्याला त्रास देणं किंवा एखाद्याला त्याच्यामध्ये काही करणं. काहीतरी पुढची योजना, प्रयोजन, नियोजन असतात. त्याच्या बाबतीमध्येच कन्या राशी चांगल्यापैकी कार्यरत होते. व्यवहार चातुर्य हे प्रचंड आहे या राशीकडे. त्यानंतर मकर राशीकडे सुद्धा आहे. बघा आता कसं असतं की प्रत्येकाची कुठली ना कुठली तरी राशी ही असतेच आणि प्रत्येकाने जर समजा तिथे अशा पत्रिका पाहिल्या असतील किंवा अशी लोक अभ्यासली असतील तर त्याच्यामध्ये त्यांना ह्या गोष्टी ज्या आहेत त्या समजणं, आकलन करणं अतिशय चांगल्या प्रकारे सोपं, सोयीस्कर जातं. लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर जर समजा आपण पाहिलं की त्याच्यामध्ये मकर राशी ही महत्वाकांक्षी राशी आहे आणि ह्या महत्वाकांक्षी राशीमध्ये जर समजा तिथे चंद्रमा असेल तर तिथे जातक आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्या महत्वाकांक्षांना तिथे उत्तम रीतीने काही गोष्टी ज्या आहेत त्या मिळवून देण्यासाठी बरीच पावलं उचलतो. परंतु तिथे कन्या राशी जर असेल तर लवकर यश प्राप्त करणं, कॉम्प्रोमाइज करून पुढे जाणं ह्या गोष्टी करण्यामध्ये अटाईत असते. पण मकर राशी असेल तर मात्र यशासाठी तिथे पहिली तरतूद करणं आणि मग संकटांचा सामना करणं आणि मग त्या तरतुदीचा फायदा घेणं किंवा त्या तरतुदीच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी प्राप्त होणं हा भाग त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, कळलेलं आहे इथपर्यंत? कळलेलं आहे का? अरे यार काय बोलतच नाही तुम्ही लोक. मला काय नाही सर, कळलं नाही सर. का? हो सर, कळलेलं. ओके, बरं ठीक आहे, चलो. आता त्याच्यानंतर दुरीचं नाही नीट समजलं. काय दुरी दोन काय दोन काय ह्याचं. काय नाही समजलं ते मला सांगा, मी आता समजावून सांगतो लगेच. काय नाही, म्हणजे आता एवढं सांगितलं त्यातलं काय नाही कसं समजलं. समजलं सगळं तसं दुरीचं असं नाही नाहीये मॅडम, का? तुम्हाला काय मुद्दा नाही समजला तो सांग. म्हणजे असं सांगता येत नाही. नाही मग 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 मी कसं सांगणार? आता बघा कसं आहे माहितीये का, डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर जर त्याला आपण सांगितलं मला कसं तरी होतंय, ह्याच्यावरती त्याच्याकडे काहीच नसतं. तुम्ही जर सांगितलं माझं डोकं दुखतंय, तो तिथे तुम्हाला इलाज करेल. पाय दुखतायत त्याच्यावरती इलाज करेल. पण जर कसं तरी होतंय सांगितलं तर त्याच्याकडे कुठल्याही डॉक्टरकडे मला वाटत नाही काही इलाज आहे. आता मी जे काही सांगितलं यातला कुठला मुद्दा तुम्हाला कळला नाही किंवा काय प्रश्न आहे ते सांगितल्याच्या नंतर मला तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल. बरोबर आहे, पण तसं मला सांगता येत नाही. ठीक आहे, तुम्ही लेक्चरचं रेकॉर्डिंग आहे का पुढच्या वेळेला हो, विचारा. चालेल चालेल. बोला आणखी. बर, ओके. त्यानंतर आता आपल्याला पृथ्वी तत्वाचा 3 नंबर म्हणजे आपल्याला कुठे जायचं आहे तर गुरुकडे. पृथ्वी तत्वाचा 3 नंबर म्हणजे त्याच्यामध्ये जी चौकटची तिरी, आता चौकटची तिरी म्हटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट होईल? चौकटची तिरी काय जाने साहेब काय विचारायचंय? चौकटची तिरी म्हटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट होणार आहे तर वृषभ राशी, कन्या राशी आणि मकर राशी. ओके, हॅलो. होय सर. हॅलो सर, येतोय आवाज? हा येतोय. बरं मग तसं ठीक आहे. आपण तसं मगाच्याच क्रमाने घेऊया. असं नको चौकटची तिरी नको म्हणायचं. आपण मगाच्याच क्रमाने घेऊया म्हणजे इस्पिक. आता त्याच्यामध्ये इस्पिकची दुरी याच्यामध्ये आपण जाऊया. मगाच्याच क्रमाने घेऊ ते बरं पडेल. हो सर, असं बरोबर आहे. हो चालेल, ठीक 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 आहे. नाही मी कसं मागच्या वेळेला घेत होतो त्या पद्धतीने मी आलो पटकन, म्हणजे ते लक्षात नाही आलं माझ्या. ओके ठीक आहे. आता इस्पिकची जी काही आपण हे पाहतोय तर इस्पिकची दुरी म्हणजे वायू तत्वातला चंद्र. तर वायू तत्वातला चंद्र म्हटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कुंभ, तूळ आणि मिथुन या 3 राशींचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तर कुंभ, तूळ, मिथुन म्हटल्याच्या नंतर कुंभेचे जे काही कॅरेक्टर्स आहेत हे कुंभेचे कॅरेक्टर्स मनाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहेत की कुंभ राशीचं मन हे कशा प्रकारचं आहे तर शनी ग्रहाचा अंतर्भाव असलेलं
जानी साहेब तुमचा माईक सारखा ओपन होतोय, जरा प्लीज बंद करा. हो सर करतो. आता कुंभ राशीचा चंद्रमा म्हटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की तिथे त्याच्याकडे विद्वत्ता, प्रगल्भता तर उत्तम आहे. मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतो, तर ती त्याच्याकडे स्वभावातली उत्तम प्रकारची आहे. त्याच्यामध्ये काहीही दुमत नाही. परंतु त्याच्यामध्ये जर समजा आपण पाहिलं की या चंद्राला तिथे एक ज्ञानाची लालसा आहे. कुठपर्यंत आणि कुठल्या गोष्टीपर्यंत असू शकते. जसं आपण मगाशी सूर्याचं कॅरेक्टर पाहिलं की सूर्याकडे ज्ञानाची लालसा जी आहे, तर ती त्याच्यामध्ये आरोग्य विषयापासून ती त्याच्यामध्ये खगोलशास्त्र किंवा त्याच्यामध्ये अवकाशस्थ जे ग्रहगोल आहेत, तर त्यांच्या बाबतीमध्ये असू शकते. तर इथेही त्याच्यामध्ये तुम्हाला माणसाचं मन त्याच बाबतीमध्ये तिथे जाऊ शकतं. असा मनुष्य त्याच्यामध्ये उत्तम प्रकारचं वाचन करणारा, त्यानंतर तिथे अनेक गोष्टी साहित्यातल्या अभ्यासणारा, कारण शेवटी शनी आहे आणि शनीचं अभ्यास करणं म्हणजे कसं असतं, की ज्या वेळेला शनी अभ्यास करतो, तर त्यावेळेला तो तिथे 100 पुस्तकं न वाचता एकच पुस्तक अशा पद्धतीने वाचतो, की त्याच्यामध्ये काय, कुठे, कसं, काय-काय आहे, हे त्याला पूर्णपणे त्याचे अंजर-पंजर सगळे माहिती असतात. अशा पद्धतीने तो वाचण्याचा प्रयत्न करतो, लक्षात घ्या. आणि जेव्हा तिथे कुठल्या गोष्टीची कुठे मांडणी करावी, कशी मांडणी करावी, याचा काही मुद्दा येतो, तर त्यावेळेला तो कुंभ राशीचा जो काही शनी आहे किंवा कुंभ राशीचा जो काही चंद्र आहे, तर तिथे आपण त्या मनाची अवस्था जेव्हा पाहत आहोत, तर तिथे तो उत्तम रीतीने त्याची मांडणी करू शकतो. आता इथे तूळ राशीमध्ये म्हणजे इस्पिकच्या त्याच्यामध्ये जर समजा आपण तो दुरीचा अभ्यास केला, इस्पिकची दुरी. मग तिथे जर समजा तूळ राशीचा अंतर्भाव जर आपण त्याच्यामध्ये विचारात घेतला, तर तूळ राशीचा अंतर्भाव हा पूर्णपणे आपल्याला तिथे अशा काही गोष्टी दर्शवतो, की तूळ राशी ही जोडीदाराच्या संबंधितली, त्यानंतर आपल्या समोरच्या प्रजेच्या संबंधितली, तिथे आपण जर विचार केला, की विवाहाच्या बाबतीतला एखादा प्रश्न असू शकतो, वैवाहिक जीवनाच्या बाबतीतला प्रश्न असू शकतो. अधिक त्याच्यानंतर तिथे काही वेळेला जातकांना आरोग्याच्या संबंधित जर समजा चिंता असतील, तर आरोग्याच्या संबंधित तिथे स्पेशली स्त्रियांना त्याच्यामध्ये ब्लड च्या बाबतीमध्ये तिथे ओटीपोटाच्या बाबतीमध्ये दुखणं आणि ब्लडच्या बाबतीमधलं जे काही हे आहे, तर तिथे त्यांना काही समस्या ज्या आहेत त्या असू शकतात. म्हणजे ज्याला आपण गायनॅक प्रॉब्लेम म्हणतो, तर तो त्याच्यामध्ये वृश्चिक आणि ह्याच्यामध्ये. तर वृश्चिकाचा मी उल्लेख पुन्हा का करतोय? कारण तिथे ती आरोग्याची समस्या दर्शवली जाते म्हणून. तर तिथे तुम्हाला त्याचा विचार करता आला पाहिजे. आणि त्यानंतर आपण मिथुनेकडे जर आलो, तर मिथुन राशी ही त्याच्यामध्ये ह्या दोनही राशींपेक्षा थोडीशी अल्लड राशी आहे. मिथुन राशी जी आहे, ह्या दोन्ही राशींपैकी थोडीशी अल्लड राशी असल्या कारणाने आपल्याला त्याचाही विचार इथे करता आला पाहिजे, की जेवढी प्रगल्भता कुंभेकडे आहे, जेवढं समन्वय साधण्याची किंवा जेवढं स्थिर राहण्याची किंवा त्याच्यामध्ये 2 गोष्टींमध्ये संतुलन कायम ठेवण्याची क्षमता जशी तुळेकडे आहे, कुंभेकडे आहे, तर तशीच क्षमता त्याच्यामध्ये मिथुनेकडे असेलच असं नाही. मिथुन कितीही मोठी झाली वयाने, तरी सुद्धा त्याच्यामध्ये जो बालिशपणा जो आहे, तो बालिशपणा त्याच्यामध्ये असतो. कधी-कधी कुठे आपलं ज्ञान कोणत्या पद्धतीने प्रदर्शित करावं, हे यांना जमत नाही. म्हणजे आता जर समजा एखादा मनुष्य तुमच्याकडे काही प्रश्न घेऊन आला आणि म्हणजे तिथे असा समजा इस्पिकची दुरी त्याच्यामध्ये आली आणि इस्पिकची दुरी आल्याच्या नंतर त्याने तो प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित केला. तो प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर तो त्याच्या मागची पार्श्वभूमी सांगण्यामध्ये पुढची 5 मिनिटं घालवतो. कधी-कधी त्याच्यामध्ये समोर माणूस शनीचा किंवा मंगळाचा असेल, तर तो त्याच्यामध्ये कंटाळून जातो आणि गुरुचा असेल, तर तो शांतपणे ऐकून घेत राहतो. ओके, ओके, ओके. ठीक आहे, ठीक आहे म्हणतो. ठीक आहे. आणि जर समजा शनी मंगळाच्या प्रभावाखाली असेल, तर तो म्हणतो, "यार, उगाच नको त्या गोष्टी सांगत बसू नकोस. मुद्द्याचं काय ते बोल." अशा पद्धतीचा हा त्याच्यामध्ये मिथुनेचा चंद्र कधी-कधी वाहवत जातो. हा न विचारलेली गोष्ट पण सांगण्यामध्ये माहीर असतो. म्हणजे ज्याची चौकशी केलेलीच नाही, अशी गोष्ट सुद्धा तो त्याच्यामध्ये सांगण्यामध्ये कधी-कधी माहीर असतो. कारण नसताना. तर तिथे तुम्हाला हाही विचार केला पाहिजे. आता तुम्हाला कोणाला जर समजा काही त्याच्यामध्ये या इस्पिकच्या बाबतीमध्ये काही प्रश्न विचारायचा असेल, बरोबर आहे? इस्पिकची दुरी याच्या बाबतीत काही प्रश्न विचारायचा असेल, तर विचारा. काय विचारा, कोणाला काय प्रश्न नाही पडला? काही प्रश्न विचारा यार. काही प्रश्न विचारा.
प्रश्न म्हणजे ज्याच्यावरती मला एक असं उत्तर देता येईल उदाहरणादाखल असा एखादा प्रश्न विचारा. काय झालं, माझा आवाज येतोय का? येतोय. हो येतोय सर. येतो सर. सर्वजण प्रश्न तयार करतायत सर. बरं ठीक आहे चालेल. सर देशपांडे मी मॅडम बोला. विचारू का? हा बोला. हा सर सॉरी मी कालपासूनच तुमचं ऍक्च्युअली लेक्चर नीट ऐकलेलं नाही ट्रॅफिक मध्ये No वगैरे problem. असल्यापासून आता फक्त No 20 problem. मिनिटापासून ऐकते. ठीक पण आहे. मिथुन रास कानाची आहे असं मी गृहीत धरून एक जणांना अचानक आहे ना डायबिटीज असल्यामुळे ऐकू येईन असं झालं, तर ते परत ऐकू येईल का असं त्यांचा प्रश्न होता. म्हणजे इतर हे मध्ये म्हणजे आपल्या रेग्युलर पत्रिकेत नव्हता. म्हणजे आता 62 वगैरे वर्षाचे असतील, 1 वर्ष 1.5 वर्ष म्हणजे लॉकडाऊन पासून त्यांना ऐकू येत नाहीये. बर तर आपण काय उत्तर देऊ शकतो सर? बर त्याच्यावरती मॅडम उत्तर असं आहे, समजा आता आणि ते- दुसरं एक मला असं सांगायचं होतं, तुम्ही मिथुनेचा चंद्रच नाही सर, माझं लग्न म्हणजे कन्या लग्न आहे, तर मला म्हणायचं की लग्नेश मिथुन राशीत आहे, तरी सुद्धा मी ना खूप डिटेलमध्ये आणि खूप आता माहिती. बोला. हॅलो, काय आला, आवाज गेला? हा त्यांचा आवाज गेलाय. देशपांडे मॅडम तुमचा आवाज नाही येत आहे. मला ऐकू येते सर. हा तुमचा आवाज, हा आता मला तुमचा आवाज आला, बोला. हा सर, म्हणजे मिथुनेचा चंद्रच नाही सर, लग्नेश मिथुन राशीत हो, म्हणजे कन्या आहे. लग्न मिथुन तर आहे ना, तर डिटेलमध्ये सांगणं. माझे मुलं माझ्याकडनं अभ्यास करून घेत नाही, कारण मी खूप जास्त अति माहिती त्या टॉपिक बद्दल सांगून तो विषय भरकटतो म्हणजे त्याच विषयाबद्दल बोलते, पण खूप Exactly. सांगते तर ते खूप डिटेल सांगतेस तू आई, एवढी गरज नाही असं सांगतात ते. अगदी खरं आहे. आता बघा मॅडम, कसं आहे माहितीये का, आता मी नेहमी ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं उदाहरण द्यायचं असतं, आता इथे आपण सिंगल ग्रह शिकतोय म्हणून त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीचं उदाहरण द्यायचं असतं, त्यावेळेला बघा तुम्ही मागचे सगळे लेक्चर्स तुम्ही ऐका, की मी नेहमी हा उल्लेख करतो, एखाद्या राशीचे कॅरेक्टर्स तुमच्याकडे कधी येतात, जेव्हा चंद्रमा त्या राशीत असेल, जेव्हा लग्नेश त्या राशीत असेल, जेव्हा लग्न ते असेल, किंवा लग्नेश जो आहे तो त्या ग्रहाच्या सोबत असेल तेव्हा. म्हणजे एवढं सगळं जे काही आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं. आता तुमचा लग्नेशच त्या राशीमध्ये आहे, त्यावेळेला तो त्या घरामध्ये राहिला आहे. तुमच्या लग्नेशाचा जो काही स्वामी आहे, लग्नाचा जो काही स्वामी आहे लग्नेश, तो लग्नेशच त्या राशीमध्ये जर राहायला गेला असेल, तर त्याला ते घर, त्याचा व्ह्यू स्वीकारणं गरजेचं आहे, त्याची पद्धती स्वीकारणं गरजेचं आहे. तो त्याच पद्धतीने वावरतो, सिंपल आहे. असं असतं आणि त्याच पद्धतीने तो पुढे जाणार. म्हणजे तिथे मिथुनेकडे असणारी ही जी काही क्षमता आहे, पण मिथुन त्याच्यामध्ये हुशार नाही असं नाहीये. मिथुन हुशार आहे, परंतु तुम्ही अंदाज अपना बघितलाय का कधी? हो बघितलाय सर. आमिर खानचा सर. हो अंदाज सर, खूप वेळा अपनामध्ये एक बघितलाय. सीन आहे. ओके, आता तुम्ही सीन आठवा. अंदाज अपनामध्ये परेश रावल आणि आमिर आणि सलमान या दोघांचा एक असा भेटीचा सीन आहे, आणि मग ते दोघं त्याच्यामध्ये भेटायला जातात. भेट तर होत नाही, काय नाही. परेश रावल त्यांना पळवून लावतो. पळवून लावल्याच्या नंतर तिथे ते लोक येतात आणि त्या 2 हिरोईन आहेत त्यांना सांगतात, की त्यांनी कसा प्रश्न विचारला, उनका उनका एक सवाल और हमारे 2 जवाब. असं त्यांना आमिर खान म्हणतो, उनका एक सवाल और मेरे 2 जवाब. मग मागून सलमान म्हणतो, अरे जो मैंने बोला था वो भी बोल ना. हा मिथुन आहे. हा कन्येचा विनोद नाहीये, हा मिथुनेचा विनोद आहे. उनका एक सवाल मेरे 2 जवाब. आता मिथुन त्याच्यामध्ये कन्येचा विनोद कुठे आहे? तर ज्या वेळेला तिथे परेश रावल कॉमेडी करतो, मग त्यामधले तुम्ही बरेचसे सीन बघा, हमारा बजाज वगैरे तो जे काही ते सगळे सीन आहेत, तर त्याच्यामध्ये ती कॉमेडी ही कन्येकडे आलेली आहे. आलं लक्षात? ती कॉमेडी आहे ती कन्येकडे आलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो थोडासा भाग, कधी-कधी ह्या गोष्टी पाहणं आणि त्याच्यावरती अशा तऱ्हेने विचार करणं, ह्याची सवय ठेवा. ज्योतिष शिकणं, समजणं खूप सोपं होऊन जाईल. ओके, चला 9 वाजलेले आहेत. पुढच्या वेळेला भेटू. जय श्रीराम. धन्यवाद सर. जय श्रीराम. सर मॅडमचा जय श्रीराम सर. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद सर. जय श्रीराम. जय श्रीराम. पुढच्या वेळेला आता प्रश्न. जय गुरुदेव. जय श्रीराम.